ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. पुढचा जो टॉपिक आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, NCERT मध्ये याच टॉपिकचं नेम काय आहे मित्रांनो? यस, ट्रान्झिशन मीन्स डी ब्लॉक, इनर ट्रान्झिशन मीन्स F ब्लॉक. सो डी अँड F ब्लॉक एलिमेंट्स हा टॉपिक आहे आपला. काल जो आपण बघितला तो P ब्लॉक एलिमेंट्स बघितला होता. खूप लेंदियर टॉपिक, जवळपास ज्या टॉपिकला आपण 1 महिनाभर टीच केलं त्याला एका लेक्चरमध्ये बसवणं फार अवघड गोष्ट आहे. तरी पण आपण थोडंसं का असणार रॅपिड रिव्हिजनमध्ये त्याला काल संडेला कव्हर केलेलं आहे. ओके, त्याला पण 2 लेक्चर्स लागले. असा एक पण टॉपिक नाही जो की 2 लेक्चर्सच्या आत रॅपिड रिव्हिजनला कव्हर होत आहे. पण तरी पण आपल्याला वेळेअभावी हे सगळं सिंक्रोनाइज करावंच लागणार, त्याला पर्याय नाही. जेवढं होईल तेवढं आपण ॲडजस्ट करून चालणार. डी अँड एफ ब्लॉकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यावरती CET क्वेश्चन्स येऊ शकतात मित्रांनो. सो व्हेरी फर्स्ट पॉईंट फॉर दिस टॉपिक इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स. सगळ्यात अगोदर मला हे सांगा, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय? डी ब्लॉक एलिमेंट्स. हाऊ मेनी सिरीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स आर देअर? किती सिरीज आहेत? 4. कोणत्या 4? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज अँड फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. त्यामध्ये आपण जर ऑर्बिटल वाईज गेलो तर 3D, 4D, 5D, 6D प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपली पहिली जी सिरीज आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ती कोणती आहे? 3D. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्कॅन्डियम. कुठून सुरू होतो? स्कॅन्डियम पासून. ॲटॉमिक नंबर 21 अँड द सिरीज एंड्स विथ झिंक 30. सो 10 एलिमेंट्स येतील याच्यामध्ये. त्यानंतर प्रिसिडिंग एलिमेंट कोणता आहे या सिरीजला? तर आर्गॉन आहे. कारण जर कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं तर 21च्या जस्ट अगोदर येणारा इनर्ट गॅस तो कुठला आहे? 18 नंबरला, म्हणजे आर्गॉन आहे. मग आर्गॉनला वापरूनच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D सिरीजचं लिहू शकतो. लेट्स सी हिअर. दिस इज द 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज. याला आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ट्रान्झिशन सिरीज म्हणू शकतो. सो फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट्स पहा. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. त्याचं न्यूमॉनिक वाईज तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ॲटॉमिक नंबर्स पाठ ठेवावं लागतील, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर ॲटॉमिक नंबर येणं गरजेचं आहे. दुसरी ट्रान्झिशन सिरीज कुठून चालू होते? एट्रियम, झिर्कोनियम, नायोबियम, मॉलिब्डिनम, टेक्निशियम, रुदेनियम, रोडियम, पॅलाडियम, अर्जेंटिनम, कॅडमियम. थर्ड ट्रान्झिशन सिरीज ज्याला आपण 5D सिरीज म्हणतो स्टार्ट्स फ्रॉम लॅन्थॅनम अँड दॅट सिरीज एंड्स ॲट मर्क्युरी. फोर्थ ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट्स फ्रॉम ॲक्टिनियम अँड एंड्स ॲट Cn मीन्स Cn कुठला एलिमेंट आहे? कॉपरनिसियम. ओके, सो एकूण 40 एलिमेंट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील जे की या रिजनमध्ये ठेवलेले आहेत. दिस इज आवर ट्रान्झिशन सिरीज ऑफ द पिरियडिक टेबल. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट्स फ्रॉम स्कॅन्डियम एंड्स ॲट झिंक. सेकंड एट्रियम टू कॅडमियम. थर्ड लॅन्थॅनम टू मर्क्युरी. फोर्थ अँड लास्ट ॲक्टिनियम टू कॉपरनिसियम. एकूण 40 एलिमेंट या ट्रान्झिशन सिरीजमध्ये येतात आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात अगोदर मला सांगा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण बघूयात की पहिल्या सिरीजचं काय येतं. दिस इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ऑल दोज 4 सिरीज. 3D सिरीज मी अगोदरच म्हणलंय 21 पासून ही सुरू होते, तर त्याच्या अगोदरचा इनर्ट गॅस कोणता आहे? पकडा. 21च्या अगोदर 20 आहे तो कॅल्शियम आहे, 19 आहे तो पोटॅशियम आहे, 18 आहे तो आर्गॉन आहे. मग आर्गॉनला वापरला आपण तर किती इलेक्ट्रॉन झाले? 18. त्यानंतर 3D 1 to 10, 4s2. अगोदर कोणता भरला जातो? 3D का 4s? 3D का 4s? 4s. सो 18 2 20. 20 नंतर स्कॅन्डियम 3D 1, टिटॅनियम 3D 2, व्हॅनॅडियम 3D 3, क्रोमियम 3D 4, मॅंगनीज 3D 5, फेरस 3D 6, कॉपर किंवा निकेल, कोबाल्ट काय असेल ते, फेरस, झिंक अप टू झिंक. सो हे झालं आर्गॉन 3D 1 to 10, 4s2. त्याचप्रमाणे सेकंड सिरीज जी आहे 4D सिरीज. आता सुरुवात कुठून होते? एट्रियम. एट्रियम म्हणजे किती ॲटॉमिक नंबर? बोला पटकन. एट्रियमचा ॲटॉमिक नंबर
किती आहे सांगा. इथं आहे की तुमच्याकडं बुक समोर नाही का? बिगर बुकचं कसं काय येतं तुम्ही क्लासला? किती आहे? 39. मग 39च्या अगोदरचा इनट गॅस सांगा. 39च्या अगोदरचा कोण आहे? क्रिप्टॉन. क्रिप्टॉन पासून येणार. आता जसं इथं 3D 4S आलं होतं तसं नेक्स्ट घ्यायचे क्वांटम नंबर्स. इथं काय येईल? 4D आणि 5S. नेक्स्ट 5D सिरीजला पहिला एलिमेंट कोणता आहे? लॅन्थॅनम. ॲटॉमिक नंबर 57. त्याच्या अगोदरचा इनट गॅस झेनॉन. म्हणून सुरुवात झेनॉनने झाली. पण आता इथं शेवटच्या दोन सिरीज 5D आणि 6D ला F ऑर्बिटल एंट्री मारणार. मग F ऑर्बिटल दोन आहेत कोणते? 4F आणि 5F. मग 4F आणि 5F मध्ये तुम्ही चेक करू शकता. 5D मध्ये कोणी एंट्री मारले? 4F. 4F 14 फिक्स येणार कारण तिथे F ब्लॉक आहे. कोणती सिरीज आहे 4F ची? लॅन्थेनॉइड सिरीज, जे की तिथं बसत नाही म्हणून खाली ठेवले पिरियडिक टेबलचे. ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल इथं ठेवले. हे पहा, दिस इज 4F सिरीज आणि ती इथं आहे पूर्ण. हे सर्व एलिमेंट जे आहेत ना ते इथं आहेत. इथं सुद्धा नाही, इथं सुद्धा नाही. ह्या एकाच चौकोनात सगळेच आहेत. मग आता हे सगळेच इथं लिहू शकलो असतो का आपण? लॅन्थेनम सहित जर बघायचं झालं तर 15 एलिमेंट्स आलेत. 15चे 15 एलिमेंट एवढ्या छोट्या जागेत बसू शकतात का? नाही, कारण त्यांचा सगळ्यांचा ग्रुप एकच आहे. नाही बसू शकत म्हणून ते खाली घेतले लॅन्थेनाइड सिरीज. सिमिलरली दुसरी जी सिरीज आहे खाली जर आलात शेवटची कोणती आहे? 6D सिरीज. 6D सिरीजने पण एका F ऑर्बिटलने एंट्री मारली. कोणता? 5F. 5F मध्ये 14 एलिमेंट्स आहेत आणि ती सिरीज कोणती आहे? ॲक्टिनियम नंतरची, ह्याच्यानंतर येणारी. हे 14 एलिमेंट्स कुठून सुरू होते? ही थोरियम पासून सुरू होते. संपते कुठं? लॉरेन्सियम 103 ला. हे पण 14 एलिमेंट इथंच आहेत. म्हणजेच सगळ्यात मोठा जर आपल्या पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप कुठला असेल तर हा असेल. कारण हे सगळे जर एलिमेंट इथं ठेवले तर हे असं होतंय बघा. मग तो पिरियडिक टेबल चांगला दिसला नसता, असा काढावा लागला असता. थर्ड ग्रुप तो खालीपर्यंत गेला असता आणि उगाच पिरियडिक टेबलला जागा जास्त लागली असते. कारण ह्या सगळ्यांचा ग्रुप 3च आहे. 4F सिरीज पण आणि 5F सिरीज पण. त्यामुळं पिरियडिक टेबल दिसताना पण चांगला दिसावा म्हणून त्यांनी काय केलं? ह्या दोन सिरीज बॉटमला घेतल्यात. एवढाच त्यांचा उद्देश आहे की ते लुकमध्ये व्यवस्थित वाटावं. सगळ्यांचा ग्रुप 3 आहे. इकडं नाही आहेत ते एलिमेंट. आणि ह्या सिरीज संपल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. हे पहा, लॅन्थेनम 57 संपतोय कुठं? ल्युटेटियम 71 नंतर 72 लगेच पुढे आलाय. याचा अर्थ हे 14ची 14 एलिमेंट इथंच आहेत. खाली पण तीच केस आहे. ॲक्टिनियम 89 आहे. 89 नंतर पुन्हा तुम्ही बघू शकता 103 पर्यंत हे सगळे इथं असणार कारण 104 पुढच्या ग्रुपला आहे. फोर्थ ग्रुपला कोण आहे? 104 आहे. याचा अर्थ 4F सिरीज असेल किंवा 5F सिरीज असेल, बोथ ऑफ दीज टू सिरीज कुठं आहेत? तर थर्ड ग्रुपमध्येच आहेत. हे समजून घ्या पिरियडिक टेबलची जी अरेंजमेंट आहे ती एकदा तुमच्या लक्षात आलं. म्हणूनच मी म्हणलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला शेवटच्या दोन सिरीजमध्ये उडी मारली. कोणी उडी मारली? तर 4F ने. आणि खाली काय असेल मग? आता इथं सुरुवात होताना 6D सिरीज कुठून होते? ॲक्टिनियम 89. मग 89च्या अगोदरचा इनट गॅस कुठला आहे? 89च्या अगोदरचा इनट गॅस रेडॉन. किती? 86. मग 86 रेडॉनला कॅप्चर केला. पण तिथून पुढे ही सिरीज 89 पासून असल्यामुळे काय अडचण नाही. सगळ्यात अगोदर कुठला भरला जाणार? 7S2. 86 नंतर 2 म्हणजे 88 झाला. त्याच्यानंतर 6D अगोदर की 4F अगोदर? अगोदर कोणता भरायचा? 6D. आता 6D मध्ये एकच इलेक्ट्रॉन जात असतो, तो लॉक होतो लगेचच. आणि उरलेले सगळे इलेक्ट्रॉन कुठे जातात? अगोदर 5F मध्ये जातात. पुढे आपल्याला F मध्ये लक्षात येईल. सो हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लय डोकं चालना गेलं आहे असं पाठ करा. याच्यावर क्वेश्चन येणार आहे. व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 5D सिरीज? असा क्वेश्चन डायरेक्ट येणार आहे सीईटी मध्ये किंवा नीटमध्ये किंवा जेई मध्ये. तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागणार आहे की हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ते पर्टिक्युलर एलिमेंटच्या जास्त भानगडीत पडत नाही, ते जनरल वरती जास्त भर द्यायलेत. मोस्ट फ्रिक्वेंटली क्वेश्चन जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून पाठ होईल ना तुम्हाला. पहिल्या दोन मध्ये F नाही आहे, दुसऱ्या दोन मध्ये F न उडी मारली. एवढाच विषय आहे फक्त. ठीक आहे. 3D 4D 5D 6D एकूण 4 सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि तुम्हाला जर विचारलं वैयक्तिक एखाद्या एलिमेंटचं तर तुम्हाला
या सिरीजमध्ये 3Dचं विचारतील, कारण 3D सिरीज आपल्याला इन डिटेल. मग स्कॅन्डियमचं विचारू शकतील, क्रोमियमचं विचारू शकतील, कॉपरचं विचारू शकतील. त्यांच्या मनावर आहे की तुम्हाला कुठलं विचारायचं. इंडिव्हिज्युअल एलिमेंटचं विचारायचं असेल तर या सिरीजमधून क्वेश्चन येणार आहे. शक्यतो खाली ते जात नाहीत. तरी पण आपल्याला माहिती आहे असं. आता मी हे काय सांगालो, फक्त फ्रिक्वेन्सी सांगालो की ज्यावरती ते बार बार क्वेश्चन विचारलेत, पुन्हा पुन्हा क्वेश्चन्स त्याच पॉईंटवर ते विचारलेत, म्हणून तुम्हाला सांगितलं. पण शक्यता जर इंडिव्हिज्युअल एलिमेंट विचारला तर वरतून विचारते, खाली जास्त बघत नाहीत ते, कारण ही सिरीज आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये आहे. लेट्स कम टू द नेक्स्ट पॉईंट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर. हे आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये पण बघितलं होतं, ॲनोमॅलस बिहेवियर. एक्सपेक्टेड काय, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा लवकर, 24. मग कॉन्फिगरेशन काय पाहिजे होतं, क्रोमियम 24 आहे, तर आर्गॉन 18 झाले, 18 पूर्ण. त्याच्यानंतर काय येतंय 4s, 4s च्या अगोदर भरा, 18 आणि 2 20, आणि 3D इनर आहे पेनल्टिमेट म्हणून अगोदर हा भरला, नंतर 3D लिहिला. 18 आणि 2 20 आणि किती 21. स्कॅन्डियमला 1 येईल, पण आपल्याला विचारलाय कोण, क्रोमियम. 18 आणि 2 20 आणि किती 24. क्रोमियमसाठी 20 आणि किती 24 4. हे येतंय एक्सपेक्टेड. पण असं कॉन्फिगरेशन आहे का, तर असं कॉन्फिगरेशन नाही. कॉपरचं आणि क्रोमियमचा थोडा घोळ आहे, हे एक्सपेक्टेड आहे. मग ऑब्झर्व्ड काय कॉन्फिगरेशन, ऑब्झर्व्ड सांगा. तर 3D ला एक इलेक्ट्रॉन जर मिळाला मित्रांनो, तर 3D ची कंडिशन काय होते, हाफ फिल्ड. 5 ऑर्बिटल असतात ना 3D मध्ये, dxy, dyz, dzx, dx2y2 आणि शेवटचा dz2. 5 ऑर्बिटल मध्ये सिंगली एक इलेक्ट्रॉन येऊ शकतो, म्हणून 4s चा एक इलेक्ट्रॉन ओढला जातो. मग आता ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं काय, आर्गॉन 3D 4 च्या ऐवजी काय लिहा 5 आणि 4s 1 येणार. हे आहे त्याचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि कितीतरी वेळा, अनेक वेळा हा क्वेश्चन त्यांनी विचारला. अनलिमिटेड टाइमसाठी क्रोमियमचं कॉन्फिगरेशन काय, आणि मॅक्सिमम मुलं ज्यांचा अभ्यास झालाय त्यांचाच विषय ते हे लिहितात, कारण ते बाय रूल चाललेत. पण रूल तोडणारा हा क्रोमियम आहे. रूल का तोडतो, त्याचं कारण डी ऑर्बिटल इज हाफ फिल्ड. स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड डी ऑर्बिटल इज मोर दॅन एनी अदर सिच्युएशन. क्रोमियमची केस. तसंच कॉपरची केस काय आहे, सिमिलर इज द केस विथ कॉपर. कॉपरच्या बाबतीत काय घोळ आहे सांगा. कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे 29. एक्सपेक्टेड काय येणार, आर्गॉन 4s2, 18 आणि 2 20 आणि किती 29 3D 9. हे एक्सपेक्टेड आहे. 18 आणि 2 20, 20 आणि 9 29. पण होतंय काय, इथं सुद्धा 3D ला जर एक इलेक्ट्रॉन मिळाला तर तो सहज D10 कॉन्फिगरेशन अचीव करतो. D10 म्हणजे काय, 5 ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन. हे बघा 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं आहे. सध्या एक इलेक्ट्रॉन जर आला तर काय होईल, 3D फुलफिल्ड होईल. म्हणून तो 4s चा एक इलेक्ट्रॉन ओढतो. आणि कॉन्फिगरेशन मग काय येईल सांगा, आर्गॉन 3D 9 च्या ऐवजी 10, 4s 2 च्या ऐवजी 1. हे सुद्धा एनोमॅलस बिहेवियर. पण ह्याचं रिझन काय, त्याचा हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल असं होतं. याचा हाफ फिल्ड डी ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल. याचं काय आहे, कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल. सो दोघांचं कारण वेगळं आहे आणि दोघं एनोमॅलस बिहेवियर दाखवतात. बरेच मुलं जे आहेत ते ह्या आन्सरवर क्लिक करून जातात, पण ते नाही आहे. ते जरी बाय रूल करेक्ट असेल तरी ओरिजिनल कॉन्फिगरेशन हेच असेल, कारण हे ऑब्झर्व्ड आहे कॉपर आणि क्रोमियम. त्यालाच आपण काय म्हणतो, एनोमॅलस बिहेवियर ऑफ कॉपर अँड क्रोमियम. थिअरीमध्ये ते दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता किंवा टेबलमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता. इथं पहा क्रोमियम, दिस इज क्रोमियम. बाकी सगळ्यांचं हे आणि हे सेम आहे, एक्सपेक्टेड ऑब्झर्व्ड सेम आहे. क्रोमियमच्या बाबतीत बघू शकता तुम्ही. क्रोमियमच्या बाबतीत काय चेंज आहे पहा, आर्गॉन 3D 4 4s2 असायला पाहिजे होतं पण नाहीये. इथं चेंज वेगळा आहे त्याचा पहा, 3D 5 4s1. सो हाफ फिल्ड ऑर्बिटल्स. तीच केस कॉपरच्या बाबतीत पण आहे. 3D 9 4s2 असायला पाहिजे होतं पण काय आहे 3D 10 4s1. सो दिस इज रॉंग, दिस इज करेक्ट. बाकी सगळं दोन्ही ठिकाणी सेम आहे, एक्सपेक्टेड ऑब्झर्व्ड. मग ते काय करतील,
त्यांचं क्रायटेरिया काय असेल, 6 लाख पोरातून त्यांना 10,000 पोरं सिलेक्ट करायचे असतील तर ते विचार काय करतील, रूल तर जवळपास सगळ्यांना माहीत असते. 6 लाख विद्यार्थ्यांनी सीईडीचा फॉर्म भरला तर त्यातल्या 4 लाख विद्यार्थ्याला तर रूल माहिती आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येत, पण त्यातले पहिले 10,000च काढायचे. तर जे एक्सेप्शन आहे त्याच्यावर ते फोकस करणार ना, किंवा ही केस माहिती आहे का, पूर्ण टेबल सगळ्यांना लिहिता येते पण नेमकं ह्या दोघांची जी केस आहे ती थोड्याच लोकांना माहिती असते, सगळ्यांना माहिती नसते. मग तुमचं लक्ष त्याच गोष्टीवर पाहिजे जिथं क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, लेट्स प्रोसीड, पुढे जाऊ आपण. ऑक्सिडेशन स्टेटकडे या. ऑक्सिडेशन स्टेट काय सांगते पहा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन चेक करायचे. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डीच्या एलिमेंटच्या बाबतीत, ट्रान्झिशन एलिमेंटच्या बाबतीत काय आहेत, जास्त आहेत, हो की नाही, कारण व्हॅलन्स सेल ह्या दोन्ही पण आहेत. 4s पण इलेक्ट्रॉन दिले जाऊ शकतात आणि 3d पण दिले जाऊ शकतात. त्यामुळे काय होईल ऑक्सिडेशन स्टेट, जसं सोडियमच्या बाबतीत काय होतं, सोडियम ॲटॉमिक नंबर किती आहे, 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन KL, K मध्ये 2, L मध्ये सांगा की 2, 8, M मध्ये 1. व्हॅलन्स सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे सोडियमच्या, किंवा 1s2, 2s2, 2p6, 3s1. याचा अर्थ हे घ्या किंवा हे घ्या काय फरक पडत नाही. व्हॅलन्स सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, सोडियम असू द्या, पोटॅशियम असू द्या, कोणता पण, लिथियम असू द्या, पहिल्या ग्रुपमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, कारण पहिल्या ग्रुपचं कॉन्फिगरेशन काय पिरियोडिक टेबलच्या NS1. मग ते एकच इलेक्ट्रॉन देऊ शकतात. मग लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, ह्या सगळ्यांची व्हॅलन्सी तुम्ही आतापर्यंत चेक केली असेल, काय येते +1, कारण त्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. सेकंड ग्रुपचे एलिमेंट बघा, अल्कलाइन अर्थ मेटल्स, बेमग, कासर, बारा, हे सगळे एलिमेंट कुठले आहेत, सेकंड ग्रुपचे आहेत. ह्या सगळ्यांचं कॉन्फिगरेशन काय, व्हॅलन्स सेल NS2 आहे, त्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. मग हे 2च देऊ शकतात. बेरिलियम ऑलवेज तुम्ही कुठेही बघा अख्ख्या पुस्तकात 2+, मॅग्नेशियम 2+, कॅल्शियम 2+. याचा अर्थ ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट फिक्स आहे, कोणाची, अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स. मेटल्सच आहेत, अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे S ब्लॉक मेटल्स, पण एकच ऑक्सिडेशन स्टेट. तसं डी ब्लॉक मध्ये होत नाही. डी ब्लॉक मध्ये S चे पण इलेक्ट्रॉन दिले जाऊ शकतात. S चे दिले तर काय दाखवेल, +1 किंवा +2, कारण अगोदर S चेच जाणार. आणि D चा पण इलेक्ट्रॉन दिला तर काय दाखवू शकतो, स्कॅन्डियम. S चे 2 आणि D चा 1, 3 इलेक्ट्रॉन दिले तर स्कॅन्डियम काय दाखवू शकतो, +3. याचा अर्थ ट्रान्झिशन एलिमेंट्सचा बेनिफिट काय, किंवा त्यांच्याकडे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, +1, +2, +3. इथं चेक करा, जसं जसं इलेक्ट्रॉन D मध्ये वाढत चाललेत तसं तसं ऑक्सिडेशन स्टेट वाढत चाललेत. इथं मॅंगनीज मध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहेत बघा, +2, +3, +4, +5, +6, +7 पर्यंत. का, कारण 4s मध्ये किती आहेत, 2, आणि 3d मध्ये किती आहेत, 5. 5 आणि 2 7, म्हणून मॅंगनीज अप टू +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला. पण आता तिथून पुढे जर आपण बघितलं, मॅंगनीज किती आहे, 25, फेरस 26, 27, 28, 29, 30. यांच्या बाबतीत सर मग इथं कमी कमी कसं काय होत गेलं ऑक्सिडेशन स्टेट. इथं अप टू किती दाखवली, फेरस +6, कोबाल्ट +5, +4, +2, म्हणजे कमी कमी का होत चालले. नंतर ऑक्सिडेशन स्टेटचा जो ग्राफ आहे, अगोदर वाढत चालल्यात परत कमी होत चालल्यात, हा ग्राफ आहे ट्रान्झिशन एलिमेंटच्या बाबतीत. जे 3D ला आहे तेच 4D, 5D, 6D ला अप्लाय करायचं, कारण ते सेम असणार आहे, फक्त आपल्याला 3D डिटेलमध्ये सिलेबसमध्ये. मग आता मला सांगा, अगोदर काय व्हायला ऑक्सिडेशन स्टेट बघा, स्कॅन्डियम 2 आहेत, 3 आहेत, 1, 2, 3. आता टिटॅनियम मध्ये +4 पर्यंत चालले, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढत चालल्यात. अप टू कुठपर्यंत वाढत चालल्यात, मॅंगनीज पर्यंत. मॅंगनीज पासून पुढे काय व्हायलंय, फेरस कमी झाली बघा, +6, कोबाल्ट मध्ये परत +5, म्हणजे खाली येतोय ग्राफ परत. मग असा ऑक्सिडेशन स्टेट तर दाखवतात, पण मॅंगनीज पासून पुढे कमी का होत जाते, एनीवन एल्स, कोण सांगतंय. Why the decrease in oxidation state takes place after the midway of the series. मॅंगनीज पासून पुढे 25 पासून पुढे 26, 27, 28 ला कमी होत जाते, कारण काय, अनस्टॅबिलिटी नाही, का बरं अनस्टेबल आहेत. मग तसं तर पहिल्यामध्ये पण अनपेड इलेक्ट्रॉन आहेतच की, आता इथं 3D 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तसं काय नाही, अनस्टॅबिलिटीचा विषय नाही. कारण काय, एक लक्षात घ्या, जे इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटल मध्ये
अनपेअर्ड फॉर्ममध्ये ते दिले जातात, ते लवकर दिले जातात. जर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर ते दिले जात नाहीत. ऑक्सिडेशन स्टेटला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दिले जातात. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिले जातात तर 25 पासून पुढे तुम्ही चेक करू शकता. आता मॅंगनीज 3d5 म्हणले आपण, तर 5 पण ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत? सिंगल आहेत. 4s चे तर दिले जातात, पण d चे 5 चे 5 दिले जातात. फेरसच्या बाबतीत काय होतं? 3d6 आहे, हे 3d6. मग आता इथे इलेक्ट्रॉन जर तुम्ही डी ऑर्बिटलचे बघितले फेरसचे, पहा 1 2 3 4 5 6, तर ही पेअर तयार झाली ना. पेअर असेल तर हे दिले जाणार नाहीत, मग हे 4 दिले जाणार, हे 4 आणि हे 2. मॅक्सिमम किती दिले चालले? 6. तेच तुम्ही कोबाल्टला बघितलं 3d7 आहे, अजून एक पेअर तयार झाली, म्हणजे हे 3च दिले जाणार आणि हे 2 दिले जाणार. मॅक्सिमम किती? 5. इथं आणखी पुढे पेअर वाढत चाललेत, चेक करू शकता तुम्ही. त्यामुळे काय व्हायला ऑक्सिडेशन स्टेट? याचा अर्थ फ्रॉम मॅंगनीज ऑनवर्ड्स the pairing of electrons in d orbitals takes place, hence it loses minimum number of electrons and shows the minimum oxidation state. Is that clear? मॅंगनीज पासून पुढे ग्राफ डिक्रीजिंग का आहे? तर पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, पेअरिंग ऑफ डी इलेक्ट्रॉन हे त्याचं कारण आहे. चलो इथं दिलंय बघा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम इज आर्गॉन 3d5 4s1 अँड कॉपर इज, आहे की नाही? क्वेश्चन ते विचारणार, रिमेंबर म्हणून सांगितले त्यांनी. ऑक्सिडेशन स्टेट बद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, पाठीमागं दिलेलं आहे तेच. हे लॉस ऑफ 4s इलेक्ट्रॉन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ m plus ion. Loss of 2 electrons of 4s gives to the m2 plus ion, while loss of unpaired 3d and 4s electron gives m3 plus m4 plus ions and so on. Some examples are shown. आता इथं तुम्हाला दिलेलंच आहे, तुम्ही चेक करू शकता. ह्याचे कॉन्फिगरेशन लिहा म्हणतायत, हा सुद्धा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. मग कॉन्फिगरेशन कसे लिहिणार? 6 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. काय येईल कॉन्फिगरेशन? मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 25. 25 मधून 6 कमी करा. 25 मधून 6 कमी केल्यावर 21 राहतात का? 19 राहतात. मग काय येईल कॉन्फिगरेशन? आर्गॉन 4s चे तर अगोदर 2 जाणार, मग 4s तर 0 झाला. 3d मध्ये किती होते? 4s मध्ये 2 आहेत, 3d मध्ये किती होते? 5. मग किती काढायचे तुम्हाला? 6 काढायचे. 4s चे 2 गेले तर 3d मध्ये किती गेले? 4. मग राहिला किती? 1 राहणार का नाही? 1. 3d1 हे असेल पहिल्याचं. तसं दुसऱ्याचं तुम्ही सांगा. mn4 प्लस, अगोदर 4s चे 2 जाणार, 3d 5 मधून 2 कमी करा कारण 4 चाललेत. मग सांगा 3d दुसऱ्याचं किती येईल? 3d 5 मधून 2 गेले 3. fe4 प्लस सांगा पटकन. फेरस किती असते ॲटॉमिक नंबर? 26. 26 म्हणल्यावर 4s चे 2 गेले अगोदर, राहिले किती आता? टोटल 4 द्यायचे. 3d किती आहे फेरसमध्ये? हे पाठच पाहिजे. 3d6 आहे कारण 4s2 18 आणि 2 20 आणि किती 26 6. 3d6 आहे फेरसमध्ये, त्याच्यातले 4s चे 2 गेले आणि 3d चे किती कमी करायचे? 6 पैकी 2. मग 3d मध्ये किती राहिले? 4. म्हणून काय येईल? हे 3d4. हे लिहायला विसरायचं नाही, नाहीतर तुम्ही म्हणसाल सर तुम्ही लिहिलं होतं आम्ही बी लिहिलं नाही, तसं होऊ नये. आर्गॉन 3d4 हे याप्रमाणे हे पुढचे पण करू शकता. फिक्स क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. फिक्स 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 क्वेश्चन आहे. येणार म्हणजे येणार, नो चॅलेंज येणार. आणि अवघड पण नाही क्वेश्चन, थोडं डोकं लावायचं तुम्हाला, घरी करा ते. ठीक आहे, इथं तुम्हाला दाखवलंय बघा. जर ऑक्सिडेशन स्टेटचा विषय जसा आहे तसं आपण नेक्स्ट प्रॉपर्टीला जाऊया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात पहिली कुठली सांगू शकतो आपण? ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल, शोज प्रॉपर्टीज दॅट आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल्स. दे आर हार्ड, लस्ट्रस, मॅलेबल, डक्टाइल अँड फॉर्म अलॉयज विथ द अदर एलिमेंट्स. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल म्हणल्यावर हा भाग येणारच, अविभाज्य घटक आहे मेटलचा. कुठला? गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्ट झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड मॅंगनीज, all the other transition elements have one or more typical metallic structures at ambient temperature. आता ह्यांना एक्सेप्ट का म्हणलंय बरं? झिंकला, कॅडमियमला, मर्क्युरीला तुम्ही जर बघितलं तर हे प्रत्येक सिरीजचे एंड एलिमेंट्स आहेत.
पहिल्या सिरीजचा एंड कोण आहे झिंक, दुसऱ्या सिरीजचा एंड कोण आहे कॅडमियम, तिसऱ्या सिरीजचा एंड कोण आहे मर्क्युरी. म्हणजे शेवटचे जे एलिमेंट आहेत ते मेटॅलिक प्रॉपर्टीज जास्त दाखवत नाहीत, बाकीचे सगळे दाखवायलेत ट्रान्झिशनच्या प्रॉपर्टीज, पण शेवटचे जे एलिमेंट्स आहेत ते थोडं टाळाटाळ करायलेत, ते तेवढ्या तीव्रतेने मेटॅलिक कॅरेक्टर्स दाखवत नाहीत. मग काय कारण असू शकतं त्याचं कारण तुम्ही सांगू शकता. Structures at ambient temperature. These transition metals, with the exception of zinc, cadmium, mercury, are very hard, have low volatility. They possess high melting and boiling points. Melting point, boiling point पण तुम्ही चेक करू शकता. इथं ट्रेंडच दिलाय त्याचा. हे पहा प्रत्येक सिरीजला अगोदर वरती चाललाय नंतर खाली आहे, अगोदर वरती चाललाय नंतर खाली चाललाय. याचा अर्थ ग्राफ असाच आहे जरा. प्रत्येक सिरीजला मिडवे पर्यंत मेल्टिंग पॉइंट वाढत चाललाय, नंतर तो कमी होत चाललाय. कारण काय असू शकतं ऑक्सिडेशन स्टेटचं तर मी तुम्हाला सांगितलं, तसं मेल्टिंग पॉइंट साठी काय रिझन सांगू शकता सांगा. कारण एखादा मेटल जेवढा हार्ड तेवढाच तो मेल्ट व्हायला काय होईल जास्त वेळ घेईल, जास्त टाइम घेईल, जास्त टेम्परेचर घेईल. त्याच्यामुळे त्याचा सगळ्यात आपल्याला महत्त्वाचा काय टाइम नाही आहे, टेम्परेचर आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला मेल्टिंग पॉईंट वाढताना दिसतोय, नंतर कमी होताना दिसतोय. मग हार्डनेस सुरुवातीला इन्क्रीजच व्हायले ना, आणि झिंककडे जाताना, कॅडमियमकडे जाताना, मर्क्युरीकडे जाताना हे हार्डनेस काय व्हायलंय कमी व्हायलंय. मेटल्स आर गोइंग टू बी सॉफ्ट. कारण झिंक, मर्क्युरी, कॅडमियम तर त्याच्यात येईनातच. ट्रान्झिशन मेटलमध्ये असून बी त्यांना ट्रान्झिशन मेटल कन्सिडरच करत नाही आपण. एक वाक्य डायरेक्ट आहे का, झिंक, कॅडमियम, मर्क्युरीला आपण ट्रान्झिशन सिरीजमध्ये येते, पण ट्रान्झिशन सिरीजचे किंवा त्या मेटलचे कॅरेक्टर्स कुठंच दाखवत नाहीत. म्हणजे फॅमिली मेंबर आहेत पण फॅमिलीसारखे गुण काहीच नाहीत, म्हणून ते एक्सेप्शनल केसमध्ये. ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय. आता आपण जातो ॲटॉमिक प्रॉपर्टीजमध्ये. ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय बद्दल काय सांगू शकता सांगा. हे पहा ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय डिक्रीजेस ग्रॅज्युअली फ्रॉम लेफ्ट टू राईट. हायलाइट करा लवकर 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 लवकर, वेळ नाही आपल्याकडे, पुढे जायचंय, खूप मोठा टॉपिक आहे. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग आता तुम्ही सांगू शकता स्कॅन्डियम टू झिंक जाताना काय होते, साईज वाढते का कमी होते, कमी होते. किंवा एट्रियम टू कॅडमियम जाताना साईज कमी होते, हो की नाही. लॅन्थॅनम टू त्याचा जो शेवटचा एलिमेंट असेल साईज कमी होत जाते. मग साईजवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मग त्यासाठी सिरीज माहिती पाहिजे की नाही. त्यांनी जर डायरेक्ट क्वेश्चन विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज लार्जेस्ट ॲटम, आणि तुम्हाला एखाद्या सिरीज मधले 4 एलिमेंट दिले, कॉपर, कोबाल्ट, झिंक किंवा मॅंगनीज आणि स्कॅन्डियम. विच ऑफ द फॉलोइंग इज लार्जेस्ट एलिमेंट किंवा लार्जेस्ट ॲटम, कोणता सर्वात मोठा असेल या 4 पैकी. मग तुम्ही विचार करत बसलात की नाही. आता तुम्हाला वाटतं ह्या वाक्याला एवढं का बरं महत्व द्यायचं, का हायलाइट करायचं, का बोल्ड करायचं, का अंडरलाईन करायचं, ह्यानं काय होणार आहे असं सर एवढं, ह्यानं असा क्वेश्चन तयार होते. लार्जेस्ट कोणताही सांगा लवकर, नाही सांगितलं तर तुमचा काही उपयोग नाही, आज जेवण करू नका. लेफ्ट टू राईट तुम्हाला सिरीज पार्ट असेल तर हे होईल. सिरीज काय सांगते, 3D सिरीजचे एलिमेंट आहेत ना हे. सिरीज सांगा अगोदर, न बघता सांगायचं. कोण सांगतं सिरीज, 3D सिरीज सांगायची. सिरीजच पार्ट पाहिजे. स्टीव, क्रमन, फेकोनी, कझन. आता तुम्ही जर वाचत बसलात एलिमेंटची नावं तर तवर पेपर कव्हर होऊन जाईल, कॉम्प्युटर बंद पडेल तुमचं. त्यामुळे तुम्हाला ट्रिक्सने जावं लागेल, लक्षात ठेवा. न्यूमॉनिक्सनेच हे लक्षात होऊ शकते तुम्हाला. पिरियडिक टेबल अख्खा पार्ट पाहिजे. एस ब्लॉक ग्रुप वाईज, पी ब्लॉक ग्रुप वाईज, ट्रान्झिशन सिरीज आडवे 40 एलिमेंट, एफ ब्लॉक सिरीज वाईज. टोटल किती एलिमेंट पाठ करू सर, 118 कर. 119 आल्यावर बघू. तुम्हाला 118 एलिमेंटला चॅलेंज नाही, 118चे 118 पाठ पाहिजे. तिथं तुम्हाला ऑप्शनच नाही, चान्सच नाही, तर होऊ शकतंय. मग आता याच्यात साईज मध्ये बघा, लेफ्ट टू राईट साईज काय होईल, इथं दिलंय डिक्रीज. मग लार्जेस्ट कुठं असेल, लेफ्टला. स्मॉलेस्ट कुठं असेल, राईटला. मग ह्या 4 मध्ये सगळ्यात एक्स्ट्रीम लेफ्टला कोण दिसायलंय. सो दिस इज द ऑप्शन. इज दॅट क्लिअर. म्हणजे जे एक वाक्य पुस्तकात असतं त्याच्यावर असा क्वेश्चन होणार आहे. मग असे किती क्वेश्चन होऊ शकते, 40 एलिमेंट आहेत. 40 एलिमेंटला किती वेळा शफल करू शकता तुम्ही बघा बरं.
किती पण MCQ एका पॉईंटवर होऊ शकतात का नाही? 1000 MCQ व्हायला बसले त्या 40 एलिमेंटवर. आपल्याकडे तेवढा वेळ नाही ना, मग आपण कन्सेप्ट काय करावं लागतंय, फ्यूज करावं लागते. माहीत पाहिजे कन्सेप्ट हा आहे, हा कन्सेप्ट आहे, क्वेश्चन कसा पण येऊ शकतो. मग आता कन्सेप्ट तर अगोदर कळावं लागेल. आता सध्या आपण रॅपिड रिव्हिजन सिरीज का ठेवले, का बरं ठेवली असेल? मला येड लागलं का मी पण यायचं सकाळी 1.5 तास संध्याकाळी 1.5 तास तुम्हाला पण बोलवायचं? कारण आपण कन्सेप्ट अजून पण कन्फ्यूज पॅटर्नमध्ये आहेत, आपले कन्सेप्ट क्लिअर नाहीत. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर दुसरा टप्पा आहे तुमचा त्याचे ॲप्लिकेशन. त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे काय, MCQs. सो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल 14 तारखेपासून. आता तुमचं घरी तर काम चालू आहे, घरी डेली तुम्ही 50 MCQ सोडवतायत कंसात, असा माझा गैरसमज असू शकतोय. मी पहिल्याच दिवशी सांगितले दररोज MCQ सोडवा 50. सोडवत असलात यू आर ॲट गुड ट्रॅक, तुम्हाला तुमचं ध्येय मिळणार आहे. पण जर सोडवत नसाल तुम्ही तर मग तुम्ही मूर्ख आहेत, महामूर्ख आहेत. कॅमेऱ्यासमोर म्हणायला खरंच मूर्ख आहेत तुम्ही, कारण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ वाया घालवायला, त्याला काय अर्थ नाही. कन्सेप्ट वर्गात क्लिअर व्हायला आहे, MCQs घरी सोडावं लागतील. कारण 14-15च्या पुढे आपल्या टेस्ट सिरीज लागणार आहेत. टेस्ट सिरीज लागल्यानंतर परत तुम्हाला रिव्हिजनला फार वेळ मिळत नाही. आणि टेस्ट सिरीज अशा तशा नाही आहेत, डायरेक्ट CET एन्व्हायरमेंट टेस्ट सिरीज आहे, नीटच्या एन्व्हायरमेंटमधल्या टेस्ट सिरीज आहे, जे की पूर्ण सिलेबसचे असणार आहेत. कारण आपल्याकडे इनमिन आता 15 दिवस राहणार आहेत. परत 15 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत काउंट करा. सो 15 दिवसात आम्हाला कमीत कमी 10-15 पेपर घ्यावे लागतील का नाही? दररोज एक तर पेपर व्हावं लागेल आमचं. आणि ते तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण 15 पेपर जर सोडवले तुम्ही ॲटलिस्ट पूर्ण मॉकचे, तर तुमचा सराव चांगला होईल. आणि मग तुमचा स्कोअर कार्ड जो आहे, समजा पहिल्या पेपरला तुम्हाला 20-22 आले, तर शेवटच्या पेपरला तुम्ही 38-39 पर्यंत जाऊ शकता. पहिल्या पेपरला तुम्हाला 35+ होत असेल, 30+ पेपर होत असेल, मी CETचं बोलायला, नीटवाल्याने JEEवाल्याने into 4 करा त्याला. समजा पहिल्या पेपरला तुमचा पेपर जर समजा आता मी CETवाल्यासाठी सांगितलं होतं 20, तर नीटवाल्यांना किती येतील मार्क? 80. 20-80. लक्षात येत आहे? आता मी म्हणतोय की पहिल्याच पेपरला तुम्हाला CETला सपोज 30 मार्क पडले 50 पैकी, तर नीटवाल्याने into 4 करा, 3-4-12, त्या प्रपोर्शनमध्ये धरा फक्त. पण CETला 30+ होणं हे खूप अवघड आहे हो. तुम्हाला काय वाटतंय 26 चॅप्टरला 30+ स्कोअर काढणं सोपं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला वाटतं असंच काढतो मी मोबाईलच घेऊन बसत होतो प्रॅक्टिस टेस्टला, मी किती कॉप्या केल्यात, माझ्या एवढा बहादर कोणीच नाही. तुझा दूर नाही काढला तर बोल, मी आता तुझ्या पुढंच मांडी घालून बसणार आहे. तू जर मला डाऊट आला तू मोबाईल वापरतो किंवा वापरती, असा जीवन मांडी घालून बसणार आहे. चल्ली मोबाईल सगळं काढून घेणार आहे. नीट पॅटर्नच एंट्री पण तशीच. ड्रेस कोड सुद्धा आपला फायनल आहे 15 दिवसाचा, विकत घेऊन टाका ड्रेस सुद्धा. चैन, अंगठ्या, दोरखांड, माझं ही आहे माझं ते काहीच नाही. सिंपल टी-शर्ट, सिंपल पॅन्ट, 15 दिवस तोच फॉर्मॅट, तोच, त्याच्यात काही बदल होणार नाही, काहीही नाही. सॉक्स सुद्धा बाहेर काढायला लावणार आहे, सिंपल फॉर्मॅटमध्ये यायचं. मेटल, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस काही नाही, स्मार्ट वॉच वगैरे मी फोडून टाकीन. स्मार्ट वॉच आणलं की काहीच नाही. घड्याळ मग साधे घ्या, काट्यावालं घड्याळ घ्यायचं, काट्यावालं. तुलाही स्मार्ट बनायचं नाही तर, नाही तर यायचंच नाही. मला काय संख्या कमी करायची, कारण सध्या माझं बजेट कमी आहे, खर्च करू शकत नाही मी जास्त. त्याच्यामुळे कमीत कमी विद्यार्थी राहावेत क्रॅश कोर्सला, हा प्रयत्न मी सुरुवातीच्या दिवसापासून करायला. तुम्ही काय होऊ शकता. बरं आहे की उलट तुम्हाला टेस्टच नाही द्यायचे म्हणल्यावर निवांत झालं नाही का सांगा. हां, सेंड ऑफला या की तुम्ही डायरेक्ट. सेंड ऑफ तुमचा अधिकार आहे. सेंड ऑफच्या दिवशी डायरेक्ट चमका, काहीतरी भारी घालून तसलं परफ्यूम मारून, लाली लिपस्टिक, काय नटून यायचं त्या दिवशी या. तुमच्याकडं जेवढं स्किल आहे नटायचं त्या दिवशी नटून या. सेंड ऑफला या तुम्ही. पण आधीमध्ये अलीकडच्या 20 दिवसात येऊ देत नाही मी तुम्हाला क्लासला. अलीकडचे 20 दिवस माझे 100%. मी जसं सांगल तसंच यायचं पेपरला. परत एकदा नियम सांगतो नंतर, आता वेळ घालवत नाही. चलो, हां, साईजबद्दल मी बोललोयच अगोदरच तुम्हाला. द एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. झालं, तेच डबल आले. द ट्रेंड इज प्रोनाउन्स फॉर द डायव्हलंट आयन्स ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. क्रोमियम 82 पिकोमीटर्स, कॉपर 73 पिकोमीटर्स. का बरं साईज कमी झाली सांगा?
आता ॲटमच्या बाबतीत सांगितलं काय आणि आयन्सच्या बाबतीत सांगितलं काय, हाच MCQ आयन्सच्या बाबतीत पण येऊ शकतो. सेम चार्ज आहे 2+2+, पण क्रोमियम लेफ्टला आहे ना कॉपरच्या, त्याच्यामुळे त्याची साईज किती आहे 82 पिकोमीटर्स आणि कॉपरची किती आहे 73 पिकोमीटर्स. सो डिक्रीज इन साइज. चलो लेट्स कम टू द आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी बद्दल काय दिसले बघा एकदा टेबल मध्ये. ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे लेफ्ट टू राईटच आहे फक्त दिलंय सिरीज मध्ये तुम्हाला टेबल मध्ये. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. काय होईल आयनायझेशन एन्थाल्पी इनक्रीजेस, कारण 631 वरून जर तुम्ही बघितलं तर 906. सो आयनायझेशन एन्थाल्पी इनक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. The oxidation states of the same element shows difference of one unit such as M+, M2+, 3+, 4+ and so on. With higher oxidation state, effective nuclear charge also increases and hence decrease in ionic radii. ते तर झालंच, चार्ज वाढतो साईज कमी होत जाते. आयनायझेशन एन्थाल्पी बद्दल मी बोलत होतो, टेबल पाठीमागे दिला म्हणून अगोदर सांगितले. द आयनायझेशन एन्थाल्पीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स आर इंटरमिजिएट बिटवीन दोज ऑफ S ब्लॉक अँड P ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे काय, S ब्लॉक आणि P ब्लॉक याच्यामध्ये आहे D ब्लॉकची आयनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे काय, लेफ्ट राईट काय होत चालली सांगा आयनायझेशन एन्थाल्पी. आता बघितलं आपण व्हॅल्यूज इनक्रीजेस. मग S ब्लॉकची कशी असेल D ब्लॉक पेक्षा. लेफ्ट म्हणल्यावर आणखी लेफ्ट जावा की, मागे S ब्लॉक आहे आणि पुढे P ब्लॉक आहे. S ब्लॉकची कशी असेल कमी आणि P ब्लॉकची कशी असेल जास्त. So this suggests that transition elements are less electropositive than elements of group 1 and 2. जर आयनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी होतं. लक्षात ठेवा परत एकदा, जर आयनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होतं कमी होतं. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी. आणि आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, एखादा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी. आता मला सांगा S ब्लॉक पेक्षा D ब्लॉकला आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे म्हणजे इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी द्यावी लागते. याचा अर्थ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय झालं, मग देण्याची टेंडन्सी कमी असल्यामुळेच एनर्जी जास्त द्यावी लागते ना. अहो एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी कमी आहे, हातात धरून ठेवलाय त्याने, जसं 1000ची नोट जी बंदच झाली आता 500ची पकडली आणि एखादं समोरून ओढायला लागले, मग हे विचार करते देऊ का नको देऊ का नको. द्यायचं तर ठरलंय पण देऊ वाटत नाही, तर ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय झालं कमी झालं ना. आणि एखाद्या मित्राने 500 रुपये मागले, समोरचा मित्र दानशूर असतंय, काढून देते लगेच. काढून देणारे S ब्लॉक आहेत, लगेच देणारे. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त, मग त्यांना एनर्जी जास्त द्यावी लागते का नाही. पण D ब्लॉकच्या बाबतीत काय होईल, आयनायझेशन एन्थाल्पी वाढते म्हणजे काय, एनर्जी जास्त प्रोव्हाइड करायला लागते. याचा अर्थ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय झालं कमी झालं. लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. डिपेंडिंग ऑन द कंडिशन दे फॉर्म आयोनिक और कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि ह्या कंडिशन नुसारच ते आयोनिक किंवा कोव्हॅलंट बॉन्डिंग बनवतात. जनरली they form ionic and covalent bond. Generally in lower oxidation states these elements form ionic compounds, while in higher oxidation states they form covalent compounds. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. lower oxidation state forms what, ionic compounds. लिहूनच ठेवा बाजूला. higher oxidation states forms covalent compounds. forms what, covalent compounds. कमी ऑक्सिडेशन स्टेट असेल तर आयोनिक कंपाऊंड्स, जास्त ऑक्सिडेशन स्टेट असेल तर कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आयनायझेशन एन्थाल्पी शोन इन द टेबल, ते झाला विषय तो वरतीच बघितला आपण. फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. हां आता फर्स्ट सेकंड थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी बद्दल बोला. फर्स्ट सेकंड थर्ड. फ्रॉम द फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी IE1 टू द थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी IE3. काय सांगा, ऑर्डर सांगायची तुम्हाला, बोला पटकन. फर्स्ट ग्रेटर असते सेकंड की थर्ड, सर बघून सांगतो. बघा मग टेबल. समजा स्कॅन्डियम आहे, फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी किती आहे 632, सेकंड किती आहे 1245, थर्ड किती आहे. मग आता सांगा की ट्रेंड पटकन. IE1 लेस दॅन IE2 less than IE3. This is the order. टेबल वरून पण क्वेश्चन येऊ शकतात या फॉर्म मध्ये.
नंबर्स तुम्हाला डायरेक्टली देतील किंवा डायरेक्ट ह्या ट्रेंडवर क्वेश्चन विचारतील. In case of transition elements, the trend of ionization enthalpies is ionization enthalpy first is less than second is less than third. The atoms of elements of third transition series possess 4f orbital. हे खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट सेकंडला प्रॉब्लेम नाही, पण मित्रांनो थर्डच्या वेळी काय गोळ झालाय बघा, 4f ने उडी मारली तिथं थर्ड आणि फोर्थला. थर्डला 4f आणि फोर्थ सिरीजला कोणता आहे 5f. 4f orbital show poor shielding effect on account of their peculiar diffused shape. सगळ्यात अगोदर शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय ते सांगा. कोणाकोणाला आठवतंय? व्हॉट डज इट मीन शिल्डिंग इफेक्ट? शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय? तर इनर इलेक्ट्रॉनने आउटर इलेक्ट्रॉनला जी स्क्रीन तयार केलेली असते आडवं येऊन, त्यामुळं मधल्या न्यूक्लियसचा बाहेरच्या न्यूक्लियसवरती असणारा कंट्रोल कमी होतो. थोडक्यात काय, बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स करायचा तो कमी होतो. बघा, बाहेरच्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस ओढायला आहे जोरात, आणि मध्येच जर दुसरा इलेक्ट्रॉन आला तर न्यूक्लियसवरती चार्ज कुठला आहे पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवर कुठला आहे निगेटिव्ह. मग हा इलेक्ट्रॉन असताना मध्येच दुसरा इलेक्ट्रॉन आला तर न्यूक्लियस मधल्याच इलेक्ट्रॉनला ओढणार ना. बाहेरच्यावरचं लक्ष काय झालं, त्याचं कमी झालं. याचा अर्थ मधला इलेक्ट्रॉन बाहेरच्यासाठी काय तयार करायला, पडदा, स्क्रीन, शिल्ड, त्याला म्हणायचं शिल्डिंग इफेक्ट. सो इनर इलेक्ट्रॉन्सने आउटर इलेक्ट्रॉन्सवरती जी स्क्रीन तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरचा जो कमी होतो त्याला काय म्हणायचं शिल्डिंग इफेक्ट. आणि जेवढा डिफ्यूज शेप तयार होईल तेवढा शिल्डिंग इफेक्ट कमी होतो. मग एफ ऑर्बिटलच्या बाबतीत हे काय, शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे, कारण त्यांचा शेप डिफ्युज्ड आहे, प्रॉपर नाही आहे. त्यामुळं काय होतं की शिल्डिंग इफेक्ट कमी झाला तर आपोआपच न्यूक्लियर चार्ज काय होईल, वाढेल, हो की नाही. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज increases. So due to poor shielding effect on account of their peculiar diffuse shape, as a result valence electrons experience greater nuclear attraction. जर शिल्डिंग इफेक्टच कमी झाला तर बाहेरचे इलेक्ट्रॉन जास्त फोर्सने मध्ये ओढले जातील. बाहेरचे इलेक्ट्रॉन जास्त फोर्सने मध्ये ओढले की साईज काय होईल, कमी होईल. साईज काय होईल, कमी होईल. त्यामुळं ट्रान्झिशन सिरीज मध्ये पहिल्या दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या चौथ्या ट्रान्झिशन सिरीज मध्ये तुम्हाला जी डिक्रीज आहे साईजची ती जास्त दिसते. त्याचं कारण कोण आहेत, 4f आणि 5f. सो अ ग्रेटर अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू आयोनाइज द एलिमेंट्स ऑफ द थर्ड ट्रान्झिशन सिरीज. द आयोनायझेशन एन्थाल्पीज ऑफ एलिमेंट्स ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज आर देअरफॉर मच हायर दॅन द फर्स्ट अँड सेकंड सिरीज. आता जाऊ आपण परत एकदा त्याच टेबलकडे. तुम्ही पहा, पहिल्या सिरीजमध्ये आता जर समजा आपण विचार केला, हे फर्स्ट सेकंड थर्डचा दिलाय, पुढे दुसरा दिलाय का टेबल एखादा, नाही दिला की हो, नाही ना, जाऊ द्या. मला जे सांगायचं ते तुम्हाला समजावतो मी काय आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा पहिल्या सिरीजचा एलिमेंट आहे स्कॅन्डियम, त्याच्या खालचा दुसरा एलिमेंट सांगा एट्रियम, तिसऱ्या सिरीजचा एलिमेंट सांगा 5d चा लॅन्थॅनम, आणि खालचा शेवटचा ॲक्टिनियम. आता बघा, ए लक्ष द्या, 3d 4d 5d आणि 6d याच्यामध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी फर्स्ट सेकंड पेक्षा थर्डची खूप जास्त आहे असं म्हणता येते. फर्स्ट सेकंडच्या सिरीज पेक्षा थर्ड सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप जास्त आहे असं म्हणतायत. त्याला पहिलं कारण सांगितलं त्यांनी काय, ड्यू टू एंट्री ऑफ 4f ऑर्बिटल्स, किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ फोर्थ ट्रान्झिशन सिरीज इज हायर दॅन दॅट ऑफ फर्स्ट अँड सेकंड. तिथं पण कारण काय, एंट्री ऑफ 5f ऑर्बिटल. आणि f ऑर्बिटल येण्यामुळे काय व्हायलंय, पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ एफ ऑर्बिटल मुळे काय होतंय, न्यूक्लियर चार्ज वाढतो. न्यूक्लियर चार्ज वाढला की काय होणार, बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरचा कंट्रोल वाढला. मग बाहेरचे इलेक्ट्रॉन जर जास्त फोर्सने न्यूक्लियसने ओढून धरले तर मग समोरून येणाऱ्याला इलेक्ट्रॉन दिला जाणार नाही ना, लवकर एनर्जी जास्त प्रोव्हाइड करायला लागेल ना. येस ऑर नो, येते लक्ष. आतूनच जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे न्यूक्लियस कडून तर बाहेरचा एखादा स्पेसिस त्या इलेक्ट्रॉनला काढू कसा शकतो, त्याला एनर्जी जास्त प्रोव्हाइड करायला लागेल तर तो इलेक्ट्रॉन निघेल, अदरवाइज निघणार नाही. सो थर्ड सिरीजची जी थर्ड ट्रान्झिशन सिरीज जी आहे त्याचे जे आयोनायझेशन एन्थाल्पी आहे ती काय आहे, जास्त आहे, ग्रेटर अमाउंट ऑफ एनर्जी लागते. सो थर्ड ट्रान्झिशन सिरीज आर मच हायर दॅन द फर्स्ट अँड सेकंड. हे कळलं का.
आता हा आहे कन्सेप्ट, याच्यावर क्वेश्चन्स कसे पण येऊ शकतात. तुम्हाला क्लिअरन्स ठेवावं लागेल. पहिल्या दुसऱ्या सिरीजच्या एलिमेंट्सपेक्षा तिसऱ्या चौथ्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटची आयनायझेशन एन्थाल्पी खूप जास्त आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी. देन कमिंग टू द मेटॅलिक कॅरेक्टर, low ionization enthalpies and vacant d orbitals in the outermost shell are responsible for the metallic character of the transition elements. पहिलं काय, आयनायझेशन एन्थाल्पी कमी म्हणजे सहज इलेक्ट्रॉन देणार म्हणजे मेटल्स. दुसरं कारण काय, वॅकंट डी ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेटॅलिक कॅरेक्टर. त्यांच्याकडे असणारे वॅकंट डी ऑर्बिटल हे दुसरं कारण आहे त्याचं. दीज favor the formation of metallic bonds and thus these elements show typical metallic properties. The hard nature of these elements suggests the formation of covalent bonds. हे हार्ड नेचर आहेत, बाय नेचर हार्ड आहेत मेटल्स, म्हणजे त्यांच्यात बॉन्डिंग कुठली असेल, कोव्हॅलंट बॉन्डिंग. In them this is possible due to the presence of unpaired n-1d electrons in these orbitals. आणि हे कशामुळे पॉसिबल आहे, त्यांच्याकडे असणारे unpaired d electrons. Nearly all transition metals are simple hexagonal HCP, cubic closed CCP, body centered BCC lattices which are characteristic of the metals. So कुठल्या कुठल्या युनिट सेल असतात मेटल मध्ये, तुम्ही सॉलिड स्टेट मध्ये हे पाहिलेलं आहे, गोल्ड क्रिस्टलायझेशन सो अँड सो. आता तुम्हाला बोर्डाला सुद्धा जो क्वेश्चन आला होता तो कुठला आला होता, ॲल्युमिनियमचा आला होता, आणि त्याचं उत्तर काय येत होतं 4. n इज इक्वल टू डेन्सिटी फॉर्म्युलामध्ये n इज इक्वल टू 4 म्हणलं तर कुठली युनिट सेल, FCC, हो की नाही. सो त्या पद्धतीने मेटल जे आहे ट्रान्झिशनचे त्यांच्या ज्या युनिट सेल आहेत ते एकतर हे असतील, HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक, CCP म्हणजेच क्युबिक क्लोज पॅक, किंवा BCC म्हणजेच बॉडी सेंटर्ड क्युबिक, जे की मेटलच्या युनिट सेल आहेत. रिमेंबर मध्ये काय विचारले त्यांनी पहा, हार्डनेस, हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड मेटॅलिक प्रॉपर्टीज ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स इंडिकेट्स दॅट द मेटल ॲटम्स आर हेल्ड स्ट्रॉंगली बाय मेटॅलिक बॉन्ड्स विथ द कोव्हॅलंट कॅरेक्टर. एकतर मेटॅलिक बॉन्ड्स आहेत आणि कॅरेक्टर कसं आहे, कोव्हॅलंट आहे. इथं पहा, in all the transition series the melting point increases up to D5 configuration. D5 म्हणजे काय, मिडल ऑफ द सिरीज. मग 3D घ्या, 4D घ्या, 5D घ्या, 6D घ्या. अगोदर D1 D2 D3 D4 D5 पर्यंत वाढत जाणार. D6 D7 D8 D9 D10 परत मेल्टिंग पॉइंट कमी होत जाणार. मग क्रोमियम, मॉलिब्डिनम, वुल्फ्रॉम शोज हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. 3D मधला कोणता घेतलाय, क्रोमियम. त्याच्यानंतर मॉलिब्डिनम कुठला आहे, 4D मधला, आणि वुल्फ्रॉम कुठला आहे, टंगस्टन 5D मधला आहे. सो हे तिन्ही जे सिरीजच्या मिडला आहेत ह्यांचे मेल्टिंग पॉइंट त्यांच्या सिरीजमध्ये कसे आहेत, जास्त. त्यामुळे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ग्राफ असा आहे. जर तुम्हाला ऑप्शन्समध्ये 4 जर समजा वेगवेगळे एलिमेंट्स दिले, फॉर एक्झाम्पल विच ऑफ द फॉलोइंग इज हॅव्हिंग द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट, आणि ऑप्शन ए दिलाय तुम्हाला सपोज मॅग्नीज, बी आहे टिटॅनियम, सी आहे क्रोमियम, डी आहे झिंक, तर तुमचं उत्तर काय असेल, हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. तर तुम्ही असा विचार करू शकत नाही लेफ्ट टू राईट मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस, तसं नाही असते. आयोनायझेशन एन्थाल्पीचं तसं आहे, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. मेल्टिंग पॉइंटच्या बाबतीत असं आहे, हे डोंगर मधला जो असेल D5 त्याचा जास्त आहे. आता तुम्ही जर बघितलं मॅग्नीज कुठे येईल, मॅग्नीज काय ॲटॉमिक नंबर 25 म्हणजे D5 आहे, तो इथे येणार टोकाला. टिटॅनियम डावीकडे येणार ना, स्कॅन्डियम नंतर कोण येतो, टिटॅनियम. त्याच्यानंतर क्रोमियम तो कुठे येणार, मॅग्नीजच्या अगोदर 24 आहे. शेवटचा झिंक तो इकडे येणार. झिंक जरी 30 असेल, ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे मेल्टिंग पॉइंट वाढतो असं नाहीये. कुठल्याही ट्रान्झिशन सिरीजला हाच ग्राफ आहे. सो झिंकचा कमी असणार, मॅग्नीजचा सगळ्यात जास्त असणार. जसं तुम्ही मला आत्ता सांगितलं उत्तर लगेचच फास्ट, 54 सेकंदाचा प्रश्न 2 सेकंदात उत्तर सांगितलं, तसं तिथं पण गाजवा, नाही तर तिथं जाऊच तरी विसरून जात चाल. 9 एप्रिल 10 एप्रिल 11 एप्रिल 12 एप्रिल 13 एप्रिल 14ला सुट्टी आहे. 19 20 21 22 23 जेईची कधी आहे, मला वाटतं 24 25च्या पुढं असेल. एप्रिलचा शेवटचा आठवडा ना, 1 ते 8 एप्रिल जेई सेकंड सेशन. 1 ते 8 एप्रिल कोणाकोणाचा पेपर आहे जेईचा, का बरं फर्स्टचा भर लावून सेकंडचा का नाही, सेकंड जेई भरलाच नाही का, कुणीच नाही का,
पहिल्यांदा दिलं की अंदाज आला आपलं काही खरं नाही. हा का बरं नाही भरला? काय वाटलं तुम्हाला नेमकं, काय फील वाटलं सांगा मला. सेकंडचं तर खरं भरायला पाहिजे ना. सेशन फर्स्टचा तुम्ही भरला काय नाही भरला, त्यावेळेस मी जास्त फोर्स पण नव्हता केला. भरायचा तर भरा म्हणलं होतं, 1000 रुपये जातील तुमचे. पण सेकंड सेशनचा तुम्ही भरायला पाहिजे होता राव. का बरं भरला नाही मॅथवाल्यांनी? किती शहाणे लोक आहोत राव तुम्ही. सांगितलं का तुम्हाला? मग का भरला नाही मॅथवाल्यांना विचारलं मी, का तुम्ही फॉर्म भरला नाही जेईचा? स्वतःचा दिमाग का वापरला त्या बाबतीत? 1000 रुपयाने असं काय झालं असतं सांगा मला. यावर्षी बर्थडेला ड्रेस घ्यायचा नव्हता तुम्ही अजून 1 वर्ष. 1000 रुपये जर लयच किंमत वाटत होती तुम्हाला भरायला पाहिजे होतं. IIIT नागपूरचं असं कॉलेज आहे की महाराष्ट्रातल्या CETवर त्या कॉलेजला प्रवेशच नाही. प्रवेशच नाही. जेई मधून आपल्यातली पोरं बरीच जातात. आता माझा एक भाचा तिथं आहे IIIT नागपूरला, जेई मधूनच गेलाय. MST CETतून एंट्री नाही. कॉलेज महाराष्ट्रात आहे पण एंट्री नाही. IIT बॉम्बे कॉलेज महाराष्ट्रात आहे, मुंबईला आहे, पण MST CET मधून प्रवेश नाही आहे. असे कितीतरी कॉलेज आहेत ज्यांना MST CET मधून प्रवेशच नाही. ऑल इंडिया लेवलला होऊ शकत होतं. मग तुम्ही चान्स का घालवला तो फॉर्मचा? फर्स्ट सेशनला तुमचं पर्सेंटाईल नसेल आलं, मी विचारलं पण होतं ग्रुपवर कुणाकुणाचं आलंय म्हणून. बऱ्याच जणांनी मला सांगितलं देखील नाही. फक्त विनय भांगेचा तेवढा मेसेज आला होता, सर मला 96% आलं केमिस्ट्रीला म्हणून. 96चा टॉपर आहे की आपल्या क्लासचा भांगे विनय केमिस्ट्रीला. आणि मी त्याच्याबद्दल हे पण सांगितलं होतं अगोदरच डिसेंबरच्या वेळेस की ती जी एकदा तुम्हाला सांगितलं होतं बघा, आतापासून त्यानं हायलाईट केले कोणता क्वेश्चन कुठं आला होता, 22ला कोणता आलता, 24ला कोणता आलता, 23ला कोणता आला. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांनी पुस्तकावर हायलाईट करून मला आणून दाखवलं होतं, सर ही प्रश्न 23ला पडला होता, ही प्रश्न 24ला पडला. त्याच्यामुळे मी म्हणलं की मी कुणावरती अविश्वास कधीच दाखवू शकत नाही, कारण कुठल्या लेकराकडे कोणतं पोटेन्शियल असेल सांगता येत नाही. आणि हे तुम्हाला अजून आकस्मिक रिझल्ट आल्यानंतर बघायला मिळेल. सध्या जे ट्रेंड दिसते ना वर्गात, मी लय हुशार मी लय हुशार, बऱ्याच वेळा हे ट्रेंड ब्रेक झालेत. MST CETला सुद्धा आम्हाला पण वाटत नव्हतं की त्या लेकराला एवढं पर्सेंटाईल येईल, पण ती लेकरू पार 95च्या पुढे गेलंय. आणि आम्हाला ज्याला वाटतंय की ह्याला 95, 96, 98, 99 येतील, ती पार 80, 82, 85 असे येऊन धडकलेत. कारण शेवटचे ते 3 तासच मॅटर करणार आहेत. कुठले? त्या हॉलमधले. 22 महिने तुम्ही काय दिवा लावला इथं आमच्यापाशी हे मॅटर करत नाही. किती वेळा तुम्ही आमच्या टॉपर लिस्ट मध्ये होते काहीच मॅटर करत नाही. जर त्या शेवटच्या 3 तासात तुमचा गेम झाला तर झालाच, त्याला काय करणार. त्यामुळे तुम्ही इथं टॉपर राहिले म्हणजे तिथं येचालच याची गॅरंटी बिलकुल नाही. त्या 3 तासात तुम्ही किती कूल माइंडने काम करता काही सांगता येत नाही. येते लक्षात? एखाद्याला लय भारी वाटत असते त्या दिवशी फ्रेश वाटते. तुम्ही असं कधी ऑब्झर्व केलंय का? मॉर्निंगला मॉर्निंग वाईब जे आहेत आता ऑब्झर्व करायचे, महिनाभर सध्या ते मेंटेन ठेवा. एक तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या 1 महिन्यावर तुम्ही स्वतःची मेंटॅलिटी सांभाळा. कोण काय आडवं तिडवं बोललं मनातली मनात म्हणायचं ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. त्याला लगेच हॅ करून खेचायचं नाही. आज म्हणायला लागला बघतोस तुला, तू आज म्हणायला लागली, थोबड वाकडं करायचं नाही. ह्यानी काय होते माहिती का, आपल्या बॉडीमध्ये तसे हार्मोन सिक्रेट होते. आपला दिवस बोर जात आहे आणि आपल्याला जे पुढे चांगलं काम करायचं असतंय ते बिघडतंय. त्याच्यावर त्याचा परिणाम होतोय, कामाच्या एफिशियन्सीवरती परिणाम होतोय. त्यामुळे सध्या एक तर नो वाद. पहिली भूमिका काय? सगळ्यात बेस्ट वे काय? सगळ्यात बेस्ट वे काय कूल राहण्याचा? दुर्लक्षम नमो नमः काय असेल ते एकच मंत्र. काय बिघडू द्या आपल्या आजूबाजूला, आपल्याला कोण नालायक म्हणतंय, आपल्याला कोण गाढव म्हणतंय, आपल्याला कोण डुक्कर म्हणतंय, काय म्हणू द्या, कुणाला तोंडाला लागायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, कोणाला वाकडं तिकडे बोलायचं नाही. त्यानंतर आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज वेळेवर पूर्ण करायच्या. हेल्थची काळजी घ्यायची, विशेष म्हणजे हेल्थ, तुमच्या आरोग्याची काळजी तुमची तुम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी प्रॉपर डाएट, जेवण तुमचं चांगलं पाहिजे, 2-3 वेळा जेवलं पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर पाणी, ड्रिंक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाणी भरपूर प्यायचं आहे. दर तासाला पाणी प्यायचं आहे, दर तासाला. उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी प्यायचं. त्याच्यासोबत लेमन ज्यूस असेल तर चांगलीच गोष्ट आहे. लिंबू सरबत रूमवर नेऊन ठेवा वाटल्यास. कोका कोला, स्प्राईट, झिंग टिंग काय नाही तसलं. हां
काय 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 आलेत की वेगवेगळे सॉफ्ट ड्रिंक, हे सगळंच अवॉइड करा. सगळ्यात महत्त्वाचं काय लिंबू सरबत. तो तुमचा ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन ठेवणार आहे, सॉल्ट बॅलन्स क्रिएट करणार आहे, व्यवस्थित ठेवणार आहे. आणि ह्या दिवसात ते खूप गरजेचं आहे, नाहीतर काय उपयोग नाही बघा, वाट लागते तुमची. 1 महिनाभर स्वतःची हेल्थ सांभाळा. 1 महिनाभर तुमची मेंटॅलिटी, मी ते सांगितलं ना, जेणेकरून सवय लागेल तुम्हाला. कशाची सवय लागेल? कूल माइंड राहायची, म्हणजे पेपरला तुमचा गोंधळ होणार नाही. एक क्वेश्चन महत्वाचा आहे आपला. तुमची मेंटॅलिटी बिघडली की पेपर जाणार आहे तुमचा 100%. त्याच्यावर फोकस करा. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये हा फॉर्म्युला, स्पिन ओनली फॉर्म्युला, फिक्स क्वेश्चन आला होता, नाही येत याचं. स्पिन ओनली फॉर्म्युला, फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स फिक्स फिक्स. एन म्हणजे कोण असतंय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2 युनिट इज बोर मॅग्नेटॉन. तुम्हाला 100% क्वेश्चन ते विचारणार आहेत. आणि मला वाटतं अशा क्वेश्चनला वेळ घालवायचा नाही. लक्षात ठेवा, समजा अनपेड इलेक्ट्रॉन 4 आहेत मित्रांनो, तर किती येईल मॅग्नेटिक मोमेंट? 4 असेल तर स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2 करा. n इंटू n+2, 4 इंटू 4+2 आहे ना, हे किती झालं? 6. मग हे किती झालं? 4 × 24. स्क्वेअर रूट ऑफ 24 किती येत आहे? तर लक्षात ठेवा 25चा स्क्वेअर रूट किती येत आहे? 5. आणि त्याच्या अगोदरचा इंटिजर नंबर कुठला आहे? 5च्या अगोदरचा 4, त्याचा स्क्वेअर किती आहे? 16. मग 25 आणि 16 याच्या मधला नंबर आहे 24, पण तो 16च्या जवळ आहे का 25च्या जवळ आहे? 25च्या. याचा अर्थ स्क्वेअर रूट काय यायला पाहिजे मग? 5 तर नाही, 5 पेक्षा कमी आणि 4 पेक्षा जास्त. 4 पेक्षा एवढा जास्त की 25च्या जवळ. म्हणून 4 पेक्षा खूप जास्त किती असेल? 4 पेक्षा खूप जास्त 25च्या जवळ जाणार. 4.9. काढीत बसायचंच नाही. आता अजून एक ट्रिक सांगतो. 3 आहे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, किती आहे? 3 आहे. तर किती येणार आहे मॅग्नेटिक मोमेंट? 3.9 का 2.9? किती येणार? 3.9. काढून बघू शकता तुम्ही. n किती आहे? 3. 3 इंटू 3+2 किती झाले? स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि 2 5. 5 3 15. स्क्वेअर रूट ऑफ 15. 16च्या जवळ म्हणजे किती? 16च्या जवळ म्हणजे 16च्या स्क्वेअर रूट 4 आहे. 4च्या जवळ म्हणजे किती? 3.9. मग सोपं उत्तर काय तुम्हाला सांगितलं मी. 2 आलं तर काय करायचं? 2.9. 1 आलं, 5 आलं, काढतच बसणार. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन फक्त काढा. आता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन काढता आले पाहिजे, त्याला काहीच करू शकत नाही आपण. जसं की इथं सपोज एखादा इलेमेंट दिलाय त्यांनी, कुठला? इथं दाखवलंय बघा. लक्ष द्या इकडं. Fe3+ आहे. अनपेड इलेक्ट्रॉन सांगा. Feचं कॉन्फिगरेशन काय होतं? आर्गॉन 4s2 18 2 20 3d6. आता अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते बघायचे तुम्हाला. Fe3+ आहे तर हे 2 तर गेले, 6 मधला 1 गेला. 1 गेला म्हणल्यावर किती अनपेड राहिले? 1 2 3 4 5 6. ओके ओके ओके, आय एम करेक्टिंग माय मिस्टेक. आता 6 मधून 4s चे 2 गेले आणि 6 मधला 1 गेला. किती राहिला? d5. मग अनपेड इलेक्ट्रॉन टोटल किती आहेत? 5. मग 5 साठी काय येईल? 5.9. क्लिअर? याच्यासाठी सांगा Cd2+. Cd2+. पटकन सांगा लवकर, वेळ घालू नका. कॅडमियम 2+. कॅडमियम 2+. किती आहेत अनपेड ते बघा. कॅडमियमचा ॲटॉमिक नंबर 48. 48 म्हणल्यानंतर 4d10 आणि 5s2 होता. 5s2 मधला 5s2 जाणार. मग डी मध्ये 10 ला 10 आहेत, पण कसे आहेत? पेअर्ड आहेत. मग अनपेड इलेक्ट्रॉन किती? 0. 0 म्हणलं तर मॅग्नेटिक मोमेंट किती? 0. येते लक्षात? 0 जर असेल तर तो पॅरामॅग्नेटिक असेल का? नाही. ज्याची मॅग्नेटिक मोमेंट 0 तो पॅरामॅग्नेटिक असेल का? नाही. काय असेल? डायमॅग्नेटिक. सो मग इथं तुम्हाला काय करायचंय? मॅग्नेटिक मोमेंट काढत नाही बसायचं, फक्त अनपेड इलेक्ट्रॉन येतात का ते बघायचं. काढत बसायला वेळ नाही आपल्याला. जर त्यांनी पॅरामॅग्नेटिक विचारलंय तर एक जरी इलेक्ट्रॉन अनपेड असेल तर तो काय असेल? पॅरामॅग्नेटिक.
1 2 3 4, पण जर अनपेड इलेक्ट्रॉन 0 झाले तर काय असेल ते डायमॅग्नेटिक. मग काढत बसू नका, डायरेक्ट अनपेड इलेक्ट्रॉन्स बघा फक्त. इथे तुम्हाला नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स दाखवलेत बघा. थ्री प्लस 2 प्लस 3 प्लस सगळे दाखवले, चेक करू शकता. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द स्पिन ओनली फॉर ॲटॉमिक नंबर 25 म्हणते. 25 साठी स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ डायव्हॅलेंट कॅटायन ऑफ 25. डायव्हॅलेंट म्हणते म्हणजे M2 प्लस करा आणि ॲटॉमिक नंबर 25 आहे म्हणजेच तो मॅग्नीज असेल, पण काय घेणं देणं आपल्याला कोणी का असताना. M2 प्लस 25 मधले 2 कमी करायचे. 25 म्हणलं तर 3D सिरीज. आर्गॉन 4s2 3D सांगा लवकर 5. मग त्याच्यातले किती कमी करायचे 2. मग 3D किती राहील 5 म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन 5. तर त्याची मॅग्नेटिक मोमेंट किती येणार हे आली बघा. काढत बसायची गरज नाही, जिथं तुमचा वेळ वाचू शकता तिथं वाचवा. 5 आहेत ना अनपेड इलेक्ट्रॉन 5.9 घ्या म्हणलं मी. काढत बसायची गरज नाही, परत सांगायला मी. जर अनपेड इलेक्ट्रॉन 6 आले तर मॅग्नेटिक मोमेंट किती 6.9. 0.9 ने वाढवा, काढली तरी तेवढीच येणार आहे, विनाकारण वेळ घालू नका. चलो नेक्स्ट. हां 27 साठी सांगा. डायव्हॅलेंट कॅटायन ऑफ 27. कशाला उगाच चान्सेस ठेवायच नाही, ह्याच्यातूनच येणार आहे क्वेश्चन, मग आपण हे केलेलंच बरं आहे. 27 चा डायव्हॅलेंट 4s चे किती गेले 2. मग आता किती राहिला 3D किती आहे इथं 7. 3D 7 ला 7. त्याच्यात किती अनपेड आहेत 1 2 3 4 5 परत 6 7 म्हणजे अनपेड किती आहेत 3. 2 पेअर झाले ना, 3 अनपेड आहेत. तर मॅग्नेटिक मोमेंट किती येईल काढायची गरज नाही 3.9. कलर ते पण त्याच्यावर डिपेंड आहे. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स वर कलर डिपेंड आहे. हे कॉम्प्लिमेंटरी कलर इथं दिलंय बघा तुम्हाला. अनपेड इलेक्ट्रॉन जर 0 असेल तर काय येतंय कलरलेस. अनपेड इलेक्ट्रॉन 0 कलरलेस. अनपेड इलेक्ट्रॉन काही ना काही आहेत तर कलर. आता तुम्ही विचारचाल सर याच्यावर क्वेश्चन कसा येते, तर एवढंच आलेलं आहे की कलरलेस आहे का कलर्ड आहे सांगा. म्हणजे तुम्हाला काय शोधायचं अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे ते शोधायचं. अनपेड इलेक्ट्रॉन जर 0 आले तर काय सांगायचं कलरलेस. आणि अनपेड इलेक्ट्रॉन जर आले तर त्यांनी जजमेंट लावलेली असणार आहे त्या क्वेश्चनची. हे पाठ करीत बसायची गरज नाही, फक्त कलरलेस आहे का कलर्ड आहे हे ओळखण्यासाठी अनपेड इलेक्ट्रॉन्स मात्र ॲक्युरेट शोधा. कॅटालिसिस. कॅटालिसिस मध्ये खूप महत्त्वाचं आहे होमोजिनियस कॅटालिसिस reactions. The metal ions participate by forming unstable intermediates. The heterogeneous catalysis reactions. बघू शकता इथं MnO2 कशासाठी काम करतोय. MnO2 कशासाठी काम करतोय डिकम्पोजिशन ऑफ KClO3. मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया कुठला कॅटलिस्ट आहे मॉलिब्डेनम और फेरस. COTH बोर्डाला आलेला आहे. COTH मला वाटतं तुमच्या पण बोर्ड एक्झामला आलाय. COTH आलोय. Used in which process? Fischer-Tropsch process. In the synthesis of gasoline. पेट्रोल वगैरे तयार करताना COTH alloy वापरला जातो. प्रोसेसचं नाव काय आहे प्रोसेसचं नाव Fischer-Tropsch process. फाइनली डिवाइडेड निकेल हे तर झालेलं आहे हायड्रोजनेशन. निकेल इथिनचा इथेन करण्यासाठी. नेक्स्ट SO2 चा SO3 करण्यासाठी. SO2 चा SO3 करण्यासाठी सल्फर डायऑक्साइडचा सल्फर ट्रायऑक्साइड सांगा लवकर. प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस. कार्बन डायऑक्साइड वॉटर व्हाट डज इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड आणि H2O पासून कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर तयार होतो. सो कॅटलिस्ट सांगा इथला फेरस क्रोमियम. फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. कालच्या P ब्लॉक मधले इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहेत आणि आता आलेले इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आहेत. दोन्ही कंपाऊंड मध्ये खूप मोठा फरक आहे. इंटर हॅलोजन म्हणजे हॅलोजन सोबत हॅलोजन XX-, XX-3, XX-5, XX-7. हॅलोजनला हॅलोजन अटॅच असेल IF7 हा इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे. परंतु इंटरस्टिशियल म्हणजे काय इंटरस्टिशियल म्हणजे इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये दुसरा कुठला तरी इलेमेंट जसं की आपण इम्प्युरिटी डिफेक्ट्स मध्ये पाहिलं होतं. स्टेनलेस स्टील मध्ये फेरसच्या क्रिस्टल मध्ये कार्बन घुसवलाय.
कार्बन ॲटम्स. सो कार्बनची इम्प्युरिटी. तसं हे इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आहेत. कुठले एलिमेंट्स वापरले जात आहेत पहा. When small atoms like hydrogen, carbon, nitrogen are trapped in the interstitial spaces within the crystal lattice, the compounds are called as interstitial compounds. हे पहा interstitial compounds. Sometimes sulfides and oxides are also trapped. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व्यतिरिक्त दुसरे कोण आहेत? सल्फाइड्स किंवा ऑक्साइड, ते सुद्धा ट्रॅप केले जातात. स्टील अँड कास्ट आयर्न आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड आयर्न. मग अशीच बोललो मी. Some properties of interstitial compound: they are hard, good conductors of heat and electricity. Their chemical properties are similar to the parent metal. Their melting points are higher than that of pure metals. Their density is less than that of parent metal. Density कमी आहे पण स्ट्रेंथ जास्त आहे. प्रिंटर लावू नका म्हणा त्यांना, उघडून सांगा, बंद पडेल सगळंच. The metallic carbides are chemically inert and extremely hard as diamond. जे पण कार्बाइड्स तयार होत आहेत ते इंटरस्टिशियल कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. ते डायमंड एवढी त्यांची हार्डनेस आहे, स्ट्रेंथ आहे. हायड्राइड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर यूज्ड एज पॉवरफुल रेड्युसिंग एजंट्स. टंगस्टन कार्बाइड इज यूज्ड फॉर कटिंग टूल्स. टंगस्टन कार्बाइड हा इंटरस्टिशियल कंपाऊंड आहे. कुठला? वुल्फ्रामचा, कार्बन सोबतचा कंपाऊंड. तो कटिंग टूल साठी वापरला जातो. जसं डायमंड कटिंग टूल साठी वापरला जातो तसा हा पण वापरला जातो. आयर्न कार्बाइड इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील. स्टील तयार करताना. फॉर्मेशन ऑफ alloys. Alloys where the atoms of one metal are distributed randomly in the lattice of another metal. एक आणि दोन मेटल किंवा दोन पेक्षा जास्त मेटल्स एकत्रित येतात. alloyचे दोन प्रकार आहेत मुख्य. कोणते दोन? एक आहे फेरस आणि दुसरा आहे नॉन फेरस. फेरस अँड नॉन फेरस. त्याच्यात एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत बरं. फेरस alloys have atoms of other element distributed randomly in the atoms of iron mixture. As percentage of iron is more, they are termed as ferrous alloys. Nickel steel हा एक पहिलं एक्झाम्पल आहे फेरस alloyचं. क्रोमियम स्टील, जेवढे स्टील आहेत ते सगळे आयर्नने बनतात म्हणून ते फेरस alloys. ऑल स्टील्स हॅव पर्सेंटेज किती असतं कार्बनचं? 2%. नॉन फेरस मध्ये या. नॉन फेरस मध्ये कुठले कुठले आहेत? ट्रान्झिशन मेटल अँड other than iron with the non transition element. ट्रान्झिशन मेटल असतो पण आयर्न नसतो. त्याच्याऐवजी दुसरा कुठला पण असतो. जसं की ब्रास आहे. ब्रास मध्ये कोण कोण आहे? पहिला कॉपर आहे जो की ट्रान्झिशन आहे. दुसरा पण ट्रान्झिशन आहे जो की झिंक आहे. याच्यात आयर्न नाही आहे म्हणून हा नॉन फेरस अलॉय झाला ब्रास. फेरस अँड नॉन फेरस अलॉयज आर ऑफ इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स. दोघांचंही महत्व आहे. मग इथं कंबाईन युजेस दिलेले आहेत. पहिला ब्रॉन्झ. कोणाकोणाचा अलॉय? ब्रॉन्झ, कॉपर अँड टीन. कुठं वापरला जातो? यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज. स्टॅच्यूज पुतळे वगैरे बनवताना वापरला जातो. मेडल्स, ट्रॉफीज. कालची ट्रॉफी जी भारतानं आणली आहे त्याच्यामध्ये वापरला जातो हा चॅम्पियन्स ट्रॉफी, ओके नाही. क्युप्रा निकेल काय आहे? कॉपर अँड निकेल. मेकिंग मशिनरी पार्ट्स ऑफ मराईन शिप्स, बोट्स, marine condenser tubes. Stainless steel used in the construction of outer fuselage of ultra high speed aircraft. जे युद्धामध्ये वगैरे वापरले जातात एअरक्राफ्ट ते. नायक्रोम अँड alloy of nickel and chromium. नावातच अर्थ आहे बघा त्याच्या. नाय मीन्स निकेल, क्रोम मीन्स क्रोमियम. किती रेशो आहे? 80-20. मग निकेलचं पर्सेंटेज किती? 80 आणि क्रोमियमचा 20. 80-20. Titanium alloys withstand stress up to high temperatures and are used in ultra high speed flight. तो पण तसाच आहे. युजेस वरती क्वेश्चन येऊ शकतो, शक्यता जास्त आहे. कंपोजिशन वर क्वेश्चन येऊ शकतो. ब्रॉन्झ मध्ये कुठले मेटल्स आहेत, ब्रास मध्ये कुठले मेटल्स आहेत, नायक्रोम मध्ये कुठले मेटल्स आहेत किंवा कुठल्या कंपोजिशनने ते बनलेले आहेत. सो प्रत्येक अलॉयचं जे कंपोजिशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कुठले मेटल्स किंवा नॉन मेटल्स वापरलेत ते. प्रिपरेशन दोन कंपाऊंडचे आहेत. पहिला कुठला आहे? पोटॅशियम परमॅंगनेट. आता प्रिपरेशनचे ज्या स्टेप्स आहेत, कुठून कुठून कसा कसा बनवला जातो, KMnO4 ते लक्षात ठेवा. पहिली मेथड कुठली आहे? केमिकल ऑक्सिडेशन. कोणाचं ऑक्सिडेशन करा म्हणतंय? मॅंगनीज डायऑक्साइड इज हिटेड स्ट्रॉंगली विथ फ्यूज्ड मास ऑफ कॉस्टिक पोटॅश अँड ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम क्लोरेट, डार्क ग्रीन पोटॅशियम मॅंगनेट K2MnO4 इज फॉर्म. K2MnO4 चा कलर लक्षात ठेवा, ग्रीन आहे. ग्रीन
पहिल्या स्टेपमध्ये हा तयार होतो MnO2 पासून. ह्या दोघांचा वापर केलाय KOH आणि KClO3. डेल्टा आहे म्हणजे हिट केलं जातं. स्टेप 2 ला K2MnO4 ला कोणासोबत रिएक्ट करतात? कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. तयार काय झाला? KMnO4 जो की पोटॅशियम परमॅग्नेट आहे. रिएक्शन अशी लिहिली काय नाशी लिहिली काय? NCERT मध्ये अशी लिहिली आहे आयोनिक फॉर्म मध्ये. आपल्याकडे जनरल पण दिले आयोनिक पण दिले. हा MnO4 मायनस म्हणजे हाच आहे. एक तर हे असेल किंवा हे लिहायचं आहे. तुम्हाला दोन्हीपैकी एक रिएक्शन असते. इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन कोणाचं करायचं? इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन K2MnO4 पोटॅशियम मॅग्नेट त्याचा तयार होईल KMnO4. डीप पर्पल ब्लॅक कलर्ड क्रिस्टल्स ऑफ KNO4 आर ऑब्टेन्ड. केमिकल प्रॉपर्टीज सांगा पोटॅशियम परमॅग्नेटच्या. पहिली काय? ॲसिडिक. ॲसिडिक मीडियम मध्ये तो काय करायला पहा. ऑक्सिडेशन चेंज खूप महत्त्वाची. ऑक्सिडायझिंग रिएक्शन्स ऑफ KNO4 इन ॲसिडिक मीडियम. ऑक्सिडेशन स्टेट इथं किती आहे आणि इथं किती आहे ते लक्ष द्यायचं. हे सांगितलं होतं बोर्डाच्या वेळी मी तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तो काम करतोय. न्यूट्रल मीडियम मध्ये पण तेच आहे. युजेस कुठं वापरला जातो KMnO4? अँटीसेप्टिक. महत्वाचा यूज लक्षात ठेवा. अँटीसेप्टिक. अनसॅच्युरेशन टेस्ट इन लॅबोरेटरी. मेथड्स ऑफ प्रिपरेशनवर काही क्वेश्चन फार कुठं दिसलेले नाहीत. हे वरती जे आपण बघितलं ना ॲसिडिक न्यूट्रल मीडियम असं काय फार डिटेलमध्ये क्वेश्चन आहे. त्यामुळे सर ह्या रिॲक्शन काय करू पाठवतात का नाही तुला लय टेन्शन यायला सोडून दे. तुझं नशीब चांगलं. क्वेश्चन आला तर तुझं नशीब बेकार म्हणायचं. येत नाही त्याच्यावर जास्त. त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमचं टेन्शन कमी करण्याचा पार्ट सांगालो किंवा लय एखाद्या वेळेस फार रिॲक्शनचं टेन्शन यायला तेवढाच पार्ट स्किप करा. पण त्या टॉपिकमध्ये इतर खूप सारे पार्ट आहेत ज्याच्यावर क्वेश्चन्स आले. मी सांगितलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिक्स क्वेश्चन आहे या टॉपिकचा. मॅग्नेटिक मोमेंट फिक्स क्वेश्चन आहे या टॉपिकचा. ऑक्सिडेशन स्टेट्स फिक्स क्वेश्चन आहे. ज्याच्यावर क्वेश्चन आहे ते सांगालो. इंटरस्टिशियल कंपाऊंड ॲलॉईज कंपोजिशन फिक्स क्वेश्चन आहे. मग जे विचारायला लागले त्याच्यावरच तुम्हाला पण भर द्यायचा. तुम्ही आता सगळा सिलेबस जर समजा पहिलं कधीच वाचलं नाही तुम्ही ॲसिडिक मीडियम मध्ये काय चेंज व्हायला आहे न्यूट्रल मीडियम मध्ये काय चेंज व्हायला अचानक येणार आहे का हे लगेच एका दिवसात? नाही येणार ना. मग जर टेन्शन यायला तर तेवढासा छोटासा पार्ट जो आहे जो की तुम्हाला वाटतंय तुम्ही मला सांगू शकता की सर ह्याचं काय करू का ऑप्शनला ठेवू. जर तुम्हाला टेन्शन फार यायला तरचा विषय. शक्यतो तर त्याच्यावर एक ओव्हरलुक करा. पण क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी कुठं आहे ते पण मी सांगायला लागलो. दुसरा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस ऑफ रेड्युसिंग एजंट्स फॉर डिटेक्टिंग हॅलाइड्स इन क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण ह्याच्यामध्ये GOC मध्ये पाहतो बघा. NCERT मध्ये तो सिलेबस अजून पण आहे. क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आपल्याकडे स्टेटला तो डिलीट झाला GOC मधला. पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट इन लॅबोरेटरी कुठं वापरला गेला सांगा बरं. एखादी रिएक्शन सांगा ऑर्गॅनिकची जिथं KMnO4 वापरला होता. ऑर्गॅनिकची अशी एखादी रिएक्शन जिथं KMnO4 वापरला होता. यस अल्कोहोल पासून ऍसिड तयार करताना वापरलेला आहे. अजून बेअर्स रिएजंट म्हणून पण वापरला एका ठिकाणी. बेअर्स रिएजंट हो की नाही. अल्कीन पासून डायहायड्रिक अल्कोहोल इथिनचा इथिलीन ग्लायकॉल करताना पण वापरलेला. त्यानंतर दुसरा कंपाऊंड आहे आपला कुठला? पोटॅशियम डायक्रोमेट. मेथड ऑफ प्रिपरेशन कोणापासून बनवला जातो? क्रोमाइट ओर. फॉर्म्युला लक्षात ठेवा FeOCr2O3. क्रोमाइट ओर पासून बनवला जातो. अगोदर तयार काय होतंय? सोडियम क्रोमेट. स्टेप 2 ला सोडियम क्रोमेटला कोणासोबत रिएक्ट करायचं? सल्फ्युरिक ऍसिड. तुम्हाला तिथं पण काय मिळेल? स्टेप 2 ला सोडियम डायक्रोमेट मिळेल. आणि फायनली सोडियम डायक्रोमेटला काय करायचं? पोटॅशियम क्लोराईड सोबत रिएक्ट करायचं. मिळेल काय तुम्हाला? K2Cr2O7. म्हणजेच 3 स्टेपची प्रोसेस आहे. परत एकदा सांगतो. पहिल्या स्टेप मध्ये क्रोमाइट ओर कोणासोबत रिएक्ट करायचं? क्रोमाइट ओरला. क्रोमाइट ओरला कोणासोबत रिएक्ट करायचं? सोडियम कार्बोनेट सोबत. काय तयार होतो? सोडियम क्रोमेट. सोडियम क्रोमेटला दुसऱ्या स्टेप मध्ये सल्फ्युरिक ऍसिड सोबत तयार काय होतो? सोडियम डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेटला KCl सोबत तयार काय होतो? K2Cr2O7 जो की पोटॅशियम डायक्रोमेट आहे. ओव्हरऑल तुम्ही असं लक्षात ठेवू शकता याला. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ऑक्सिडेशन ऑफ I- फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन टू Ki. सोल्युशन ऑफ Ki टू आयोडीन. डायरेक्ट Ki चा तयार काय केला? आयोडीन. मग ऑक्सिडेशन स्टेट वाढली का कमी झाली? इथं -1 आहे. इथं किती झाली? 0. याचा अर्थ आयोडीनचं काय केलंय? ऑक्सिडेशन.
ऑक्सिडेशन केलं ना, म्हणून K2Cr2O7 कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. H2S गॅस, H2S गॅसचं पण तेच आहे. सल्फर इथे किती असेल -2, इथे किती झाला 0. -2 चा 0 म्हणजे काय, ऑक्सिडेशन. सो अनदर वे K2Cr2O7 ऑक्सिडाइजेस सल्फर आल्सो फ्रॉम H2S to S. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक काय काय आहेत कॉमन प्रॉपर्टीज पहा. ऑल द एलिमेंट्स ऑफ डी ब्लॉक आर लस्ट्रस अँड शायनिंग. सगळेच कसे आहेत मेटल्स असल्यामुळे ती प्रॉपर्टी. दे आर हार्ड अँड हाय डेन्सिटी, have high melting and boiling points. They are good electrical and thermal conductors, have high tensile strength and malleability, can form alloys with the transition and non-transition elements. Many metals and their compounds are paramagnetic. Most of the metals are efficient catalysts. मला वाटतं मेटलच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यात, फार काही स्पेशल काही दिलेलं नाही. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, ते मेटल्सला असतेच. दे एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलन्सेस अँड फॉर्म कलर्ड सॉल्ट्स अँड कॉम्प्लेक्सेस. दे आर गुड रेड्युसिंग एजंट्स, दुसऱ्यांना रेड्यूस सुद्धा करू शकतात. दे फॉर्म इनसोल्युबल ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स. आयर्न, कोबाल्ट, कॉपर, क्रोमियम, मॉलिब्डेनम अँड झिंक आर बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेटल्स. हे महत्त्वाचं वाटतंय मला, बायोलॉजिकली इम्पॉर्टंट आहेत. कॅटलाइज बायोलॉजिकल रिएक्शन्स, जसे की आपल्या बॉडीमध्ये जे आपण रिएक्शन चालतात किंवा प्लांट बॉडीमध्ये ज्या रिएक्शन चालतात, कुठं ना कुठं प्रत्येक ठिकाणी मेटलची इन्व्हॉल्वमेंट आहे. डिफरन्सेस, most of the properties of d block elements are similar. The elements of first row differ from second and third row in stabilization of higher oxidation states. ऑक्सिडेशन स्टेटच्या बाबतीत त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. जसे की मॉलिब्डेनम 5th ऑक्सिडेशन स्टेट, वुल्फ्रॉम 6th ऑक्सिडेशन स्टेट, मोर स्टेबल दॅन क्रोमियम 6 अँड मॅग्नीज 7. सो हे खालच्या सिरीज मधले आहेत आणि हे वरच्या सिरीज मधले आहेत. खालच्या सिरीज मधले जास्त स्टेबल आहेत. Highest oxidation state for elements of first row that is +7 and in the case of third row is +8. कोणाची +8 आहे सांगा बरं. रुदेनियम टेट्राऑक्साइड, याच्यामध्ये ऑक्सिजन -2 × 4 किती झाला -8, म्हणजे Ru किती झाला +8. तसंच ऑस्मियम सुद्धा, ऑस्मियम टेट्राऑक्साइड किती आहे +8. सो पहिल्या सिरीज मध्ये +7 हायेस्ट आहे, परंतु ज्या खालच्या सिरीज आहेत ज्याच्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत तिथं +8 पण आहे. +7च्या पेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट त्यांच्यामध्ये आहे. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स और मेटलर्जी, थांबायचे का? हा, मला वाटत नाही तुमची काही साथ मिळाली मला चुळबुळ करायला. का ब्रेक देऊ 2 मिनिटाचा? एकच सांगा का आहे ते. मेटलर्जी सेकंड पार्ट आहे या टॉपिकचा. चालली काय शरीर. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स, आता खास करून मेटल जे आपण बघतो एक्सट्रॅक्शन मध्ये मेटलर्जी मध्ये ते डी ब्लॉकच आहेत. फॅन बंद करते, बस झालं. जीवनात आयुष का माझे नाही जाई, कष्ट पाहिजे, त्रास पाहिजे, हां असं बरं वाटतं जरा. कम आउट ऑफ कम्फर्ट झोन. धन्यवाद. अरे बाप, लय पाणी भारी आणलंय. कोणाकोणाला देऊ मी? हां खतरनाक प्या, कोणाकोणाला पैसे. सृष्टी तुला चांगली नोकरी लागेल. जगातलं सगळ्यात मोठं जर काम काय असेल माहिती आहे का? पाणी पाजणं. पाणी पाजणं हे लय मोठं काम आहे बरं का, पुण्याचं काम आहे. त्यामुळे नो चॅलेंज, त्याला काही विषयच नाही, प्राइसलेस आहे ते. चलो. Most of the metals are found in the earth's crust in the form of their salts such as carbonates, sulfates, sulfides and oxides. चारही पण लक्षात ठेवा, carbonates, sulfates, sulfides and oxides. Few metals are non-reactive and occur in free state in the earth's crust. फ्री स्टेट मध्ये जे मिळणार आहेत बाकीचे सगळे कार्बोनेट्स मध्ये, सल्फेट मध्ये, सल्फाइड मध्ये, ऑक्साइड मध्ये, पण फ्री स्टेट मध्ये म्हणजे कुठल्याही फॉर्म मध्ये. पाणी पण आल्या बाहेर. थांबू का 5 मिनिटं? जा प्या पाणीचा अगोदर, जाऊ द्या आता 5 मिनिटं.
ओके. कंबाईन स्टेटमध्ये मिळणारे जे आहेत ते काय, कार्बोनेट, सल्फेट्स, सल्फाइड्स आणि ऑक्साइड्स. आणि फ्री स्टेटमध्ये जे मिळणारे ते कुठले आहेत, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. हे तीन जे आहेत ते फ्री स्टेटमध्ये आहेत इनर्ट फॉर्ममध्ये. व्हॉट आर मिनरल्स? मिनरल्स आर the substances which are naturally found in the nature and containing inorganic salt, solids, siliceous matter, etc. आणि ज्या मिनरल मध्ये पर्सेंटेज ऑफ डिझायर्ड मेटल जास्त असतं, द मिनरल विच कंटेन्स हाय पर्सेंटेज ऑफ मेटल अँड फ्रॉम विच द मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली अँड प्रॉफिटेबली, इट इज कॉल्ड अन ओर. सो मिनरल आणि ओर मधला मुख्य फरक काय, मिनरल मध्येही मेटल असतो परंतु ओर मध्ये काय, हाय पर्सेंटेज ऑफ मेटल असतं. आणि एक्स्ट्रॅक्शन जे होतं ते काय, इकॉनॉमिकली आणि प्रॉफिटेबली होतं, त्याला आपण ओर म्हणतो. म्हणजेच काय होणार आहे की मिनरल्स हे भरपूर असतील पण त्याच्यातले ओर जे आहेत ते ठराविक आहेत, कारण एक्स्ट्रॅक्शन तिथं चालू केलं जातं, त्या ठिकाणीच माइन्स होतात ज्या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ मेटल जास्त असेल. कारण 20%, 30%, 40% असं जर आपण कंपोजिशन धरलं, अमुक एका सिटीमध्ये एका ठिकाणी गोल्डसाठी माइन तयार करायचे तर तिथं पर्सेंटेज जे आहे त्या मातीमध्ये गोल्डचं ते 0.2% आहे आणि दुसऱ्या ठिकाणी समजा 2% आहे, तर मायनिंग कुठं होईल, पहिल्या का दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी. याचा अर्थ ओर्समध्ये मेटलचं पर्सेंटेज जास्त असतं आणि प्रॉफिटेबली इकॉनॉमिकली तिथून मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जाऊ शकतो, दॅट आर ओर्स. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या हिशोबाने हा जो टेबल आहे, आयर्न, कॉपर, झिंक ह्याचे मिनरल्स दिलेले आहेत आणि त्याचे ओर्स दिलेले आहेत. तर याच्यावरती क्वेश्चन फिक्स आहेत. नाव देतात, फॉर्म्युला काय आहे म्हणून विचारतात, किंवा फॉर्म्युला देतात आणि त्याचं नाव काय आहे ते विचारतात. फिक्स 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 क्वेश्चन आहे. व्हेरी व्हेरी व्हेरी. हे किती वेळा लिहायचं ते आम्हाला माहित नाही पण याच्यावर क्वेश्चन आहे फिक्स. जसं की हेमॅटाइट फॉर्म्युला काय, Fe2O3. मॅग्नेटाइट फॉर्म्युला काय, Fe3O4. लिमोनाइट फॉर्म्युला काय, आयर्न पायराइट फॉर्म्युला सिडेराइट. कॉपरचे चाल्कोपायराइट, चाल्कोसाइट 2S. क्यूप्राइट, क्यूप्राइट. झिंक ब्लेंड ZnS. झिन्साइट ZnO. कॅलामाइन. आणि ह्या मिनरल्स पैकी ज्याच्यामध्ये पर्सेंटेज जास्त असेल ते ओर्स म्हणून सिलेक्ट केलेले. फॉर एक्झाम्पल आता हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, आयर्न पायराइट, सिडेराइट याच्यापैकी सगळ्यात जास्त पर्सेंटेज कुठं असेल, आयर्नचं, हेमॅटाइट मध्ये, म्हणून तो ओर म्हणून सिलेक्ट केलाय. येते एक लक्षात, कारण याच्यातून आयर्नचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे ते प्रॉफिटेबल आहे, इकॉनॉमिकली बेटर आहे म्हणून. त्याच्यानंतर कॉपरचे चाल्कोपायराइट, चाल्कोसाइट आणि क्यूप्राइट याच्यापैकी हे दोन आहेत, चाल्कोपायराइट आणि चाल्कोसाइट. त्यानंतर झिंकचे जे मिनरल्स आहेत, झिंक ब्लेंड, झिन्साइट आणि कॅलामाइन याच्यापैकी झिंक ब्लेंड ZnS मध्ये पर्सेंटेज ऑफ झिंक जास्त आहे. सो तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आहे कुठला मिनरल कुठला ओर असा नाहीये, परंतु नाव देतात आणि फॉर्म्युला किंवा फॉर्म्युला देतात आणि नाव याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स फिक्स आहेत. मेटलर्जीचे 3 मेन पार्ट आहेत मित्रांनो. 3 प्रोसेसेस याच्यामध्ये खास करून चालतात मेटलर्जीमध्ये. एक आहे पायरोमेटलर्जी, दुसरी आहे हायड्रोमेटलर्जी, तिसरी आणि शेवटची आहे इलेक्ट्रोमेटलर्जी. सगळ्यात अगोदर मेटलर्जी म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्शन ऑफ द मेटल्स फ्रॉम देअर ओर्स, इट इज कॉल्ड मेटलर्जी. पायरोमेटलर्जी मध्ये काय होत असेल, प्रोसेस इन विच द मेटल or the ore is reduced at high temperature using reducing agents like carbon, hydrogen, aluminum. It is called pyrometallurgy. ज्यावेळी ओरचं आपण काय करतो की रिडक्शन करतो आणि त्याच्यातला मेटल बाहेर काढतो पण टेम्परेचर देऊन, हाय टेम्परेचर देऊन, तर त्या टेक्निकला म्हणायचं पायरोमेटलर्जी. दुसऱ्या बाजूला हायड्रो नावातच आहे, आता इथं जास्त डोकं लावायचं नाही. हायड्रोमेटलर्जी मध्ये काय येईल, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल फ्रॉम द ॲक्वियस सोल्युशन ऑफ देअर सॉल्ट्स. ॲक्वियस वॉटर असलेला, so aqueous solution of their salts using suitable reducing agents are called as hydrometallurgy. so जिथं पाण्याचा वापर केला गेलाय, aqueous medium आहे त्याला काय म्हणायचं, हायड्रोमेटलर्जी. जिथं टेम्परेचर जास्त आहे त्याला म्हणायचं पायरोमेटलर्जी. तिसरा आणि शेवटचा, a process in which metal is extracted by electrolytic reduction of molten or fused metallic compound, it is called electrometallurgy. ज्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन केलं जातं ते काय असेल, इलेक्ट्रोमेटलर्जी. सो 3 शब्द महत्वाचे आहेत. पायरोमध्ये हाय टेम्परेचर,
हायड्रोमध्ये ॲक्वियस सोल्युशन ऑफ सॉल्ट आणि इलेक्ट्रोमेटॅलॉजीमध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. ओके, स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. पहिली स्टेप कुठले? कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या ओरमधलं दगड, माती, धोंडे, वाळू, काय खडे असतील ते बाजूला काढावं लागेल. त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? अनवॉन्टेड गँग पार्टिकल्स रिमूव्हल. आता गँग म्हणजे काय? गँग गंगू म्हटलं होतं आपण त्याला. अनवॉन्टेड or impurities present in the ore, those should be removed at this step. It is called gangue. So earth crust, it is subjected to concentration. In this step, impurities termed as gangue are removed from the ore and the ore gets concentrated. आता कोण आहे गँग ते पण दिलेले. The sand, mud and other unwanted impurities which remain mixed with the ore, it is called gangue. क्वेश्चन येऊ शकतो का? तर इझी मध्ये कॅटेगरी मध्ये असू शकतं गँगची डेफिनेशन वगैरे. इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ओर इज सेपरेटेड फ्रॉम द गँग मटेरियल युजिंग डिफरंट मेथड्स सच एज वॉशिंग, हायड्रोलिक क्लासिफिकेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्रोथ फ्लोटेशन. हे अगोदर 11th-12th मध्येच होतं, पण आता हे 10thलाच आहे, कारण 10thला स्पेशल टॉपिक आहे तुम्हाला सायन्सला. कुठला? मेटॉलॉजी. त्यामुळे हे इथला पार्ट कट केला त्यांनी. हे एवढंच दिलंय. कॉन्सन्ट्रेशनच्या मेथड्स कुठल्या आहेत ते तुम्हाला माहिती असावं. वॉशिंग, हायड्रोलिक क्लासिफिकेशन, मॅग्नेटिक सेपरेशन आणि फ्रोथ फ्लोटेशन. एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न. आता एक्झाम्पल मध्ये काय दिलंय की हेमॅटाइट पासून आयर्न कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा ते दिलेलं आहे. हेमॅटाइट ओर मध्ये काय काय आहे ते पहा. Fe2O3 आहे, सिलिकॉन डायऑक्साइड आहे, ॲल्युमिनियम ऑक्साइड आहे आणि फॉस्फेट्स आहेत. आता याच्यापैकी जे गँग पार्टिकल्स आहेत ते कोण कोण आहेत? हे आहेत SiO2 आणि Al2O3. म्हणजे यांचं रिमूव्हल झालं पाहिजे याच्यापासून, कारण आपला जो आयर्न आहे तो ऑक्साइड फॉर्म मध्ये, बाकी त्याच्यासोबत हे 3 गिफ्ट मध्ये सोबत आहेत. मग ह्यांना अगोदर बाजूला काढावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन स्टेप मध्ये अगोदर हे बाजूला काढलं जाईल. कोण कोण? SiO2 आणि Al2O3. क्वेश्चन असू शकतो. व्हॉट आर द इम्प्युरिटीज, गँग इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द हेमॅटाइट? तर तुमचं उत्तर रेडी ठेवा त्याच्यासाठी. Iron is extracted from hematite by its reduction using coke and limestone. हे पण लक्षात ठेवा. कोक एक वापरला जातो, लाइमस्टोन एक वापरला जातो. मी जे जे लक्षात ठेवा म्हणतोय ते हायलाइट झालं पाहिजे किंवा बोल्ड झालं पाहिजे, अंडरलाइन झालं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. कार्बन इन द लाइमस्टोन इज reduced to carbon monoxide. कार्बनचं रिडक्शन डायरेक्ट कशात होतं? लाइमस्टोन म्हणजे काय असते फॉर्म्युला लाइमस्टोनचा? लाइमस्टोनचा फॉर्म्युला लाइमस्टोन. Carbon in the limestone is reduced to carbon monoxide and carbon and carbon monoxide together reduce Fe2O3 to metallic iron. So Fe2O3 मधून डायरेक्ट काय केलं जातं? Fe मध्ये कन्वर्ट केलं जातं, पण हा क्रूड असतो, परत त्याचं रिफायनिंग वगैरे होतच, पण तुम्हाला आयर्न मिळतो. आता पहा, कार्बन किंवा कोक किंवा लाइमस्टोन हा रेड्युसिंग एजंट म्हणून काम करायला येतं. रेड्युसिंग म्हणजे काय? ह्याला रेड्यूस करणं. ह्याला रेड्यूस कसं केलं जातं? तर रिडक्शनची डेफिनेशन सांगा. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ह्याचा ऑक्सिजन काढला ना आपण. ऑक्सिजन काढणं म्हणजे काय असतंय? रिडक्शन. ऑक्सिजन ऍड करणं म्हणजे काय असतंय? ऑक्सिडेशन. सो Fe2O3 चा Fe करणं म्हणजे मेटलला बाजूला काढणं, ऑक्सिजन बाजूला काढणं. ऑक्सिजन हा निघून कोणासोबत जाणार? कार्बन सोबत. मग कार्बनचं कन्वर्जन कशात होणार? CO किंवा CO2 मध्ये. मग तेव्हा ना आपल्याला काय करायचं? CO2 निघून जाईल, कार्बन मोनॉक्साईड निघून जाईल, पण Fe2O3 चं काय झालं? रिडक्शन. सो रिडक्शन करून आपण काय करतोय? आयर्न मिळवतोय. लाइमस्टोन ऍक्ट्स ॲज फ्लक्स. लाइमस्टोन तिथं काय म्हणून काम करायला? फ्लक्स म्हणून काम करायला. आता फ्लक्स म्हणजे नेमकं काय असतंय? इट कंबाइन्स विथ द गँग मटेरियल टू फॉर्म द मोल्टन स्लॅग. फ्लक्स म्हणजे काय? असा एखादा केमिकल सबस्टन्स जो वरून आपण टाकतोय आणि त्याच्यामुळे गँगला बाहेर काढलं जाऊ शकतं, त्याला म्हणायचं फ्लक्स. इट इज द केमिकल सबस्टन्स दॅट इज ॲडेड इन टू द मिक्सचर सो दॅट गँग इज रिमूव्ड, दॅट इज कॉल्ड ॲज फ्लक्स. आणि फ्लक्स ज्यावेळी मिक्स होतो गँग सोबत तर त्या मिक्सचरला स्लॅग असं म्हणतात. काय म्हणतात? स्लॅग. 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, मी तीनदा सांगायले तुम्हाला इथं. त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. कोणते 3? एक आहे फ्लक्स, दुसरा आहे गँग आणि तिसरा आहे स्लॅग. आता तुम्ही सांगा मला, फ्लक्स म्हणजे काय? द सबस्टन्स विच इज ॲडेड टू रिमूव्ह द गँग. What is gang? It is the unwanted impurities or the material present in the ore. And what is slag? Whenever the flux combines with the gang, then the mixture is called as slag.
Concentration. The powdered ore is washed with a powerful current of water introduced into hydraulic classifier. So ज्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत क्लास ह्याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या त्याच्यासाठी आयनसाठी वापरली जाणारी परफेक्ट कोणते हायड्रॉलिक क्लासिफायर. The lighter gang particles are separated and the concentrated ore is collected at the bottom. गँग पार्टिकल्स पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातील आणि जो हेवियर मेटल आहे मेटल पार्ट तो कुठं राहील सेटल्ड ॲट द बॉटम. कॉन्सन्ट्रेटेड ओर इज सेटल्ड ॲट द बॉटम. त्यानंतर दुसरी स्टेप कॉन्सन्ट्रेशन नंतर कॉन्सन्ट्रेटेड ओर जो बॉटमला तयार झालाय तो काढला जातो चेंबरमधून आणि कॉन्सन्ट्रेटेड ओरला दुसऱ्या स्टेपला पाठवलं जातं. दुसरी स्टेप कोणते रोस्टिंग. What is roasting? The concentrated ore is heated in a current of air. The sulfur and arsenic impurities present in the ore gets converted into their oxides. आता ज्या सल्फर आणि आर्सेनिक इम्प्युरिटीज आहेत ते काय होत आहेत कन्वर्ट होत आहेत. कशामध्ये कन्वर्ट होत आहेत ऑक्साइड्स and escape as vapor. So FeO converted into Fe2O3. The roasted ore is converted into lumps by sintering. आता ही एक प्रोसेस आहे इंडस्ट्रियल प्रोसेस बाय प्रेशर केली जाते सगळी. तिसरी जी स्टेज आहे ती कोणते रिडक्शन. रिडक्शनला दुसरं एक नाव आहे स्मेल्टिंग. काय झालं स्मेल्टिंग. कोणते स्मेल्टिंग. स्मेल्टिंग मध्ये काय होते पहा. दिस स्टेप इज कॅरिड आउट इन अ ब्लास्ट फर्नेस. कुठं होते स्मेल्टिंगची प्रोसेस कुठं होते ब्लास्ट फर्नेस. आलेलाच नाही अजून एवढेच मुलं आहेत. बर 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 हो आलं लक्षात माझ्या. ते ना आलं का मी त्याला निरोप देतो अगोदर तुम्हाला भेटायलाच पाठवतो त्याला. उचली नाही का अरे 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 निरोप द्या रे किशोरला आल्यावर. नाही नाही येईल तो क्लास आहे महिनाभर त्याचा येईल. The height of typical blast furnace is 25 meters and its diameter varies between 5 and 10 meters. The furnace works on the counter current principle. Highlight करा counter current principle. counter current हां हे चेंबर जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. रिएक्शन्स इन द ब्लास्ट फर्नेस हे इम्पॉर्टंट आहे बघा. ब्लास्ट फर्नेस मध्ये कुठल्या रिएक्शन्स घडत आहेत. पहिला आहे झोन ऑफ कंबशन. झोन ऑफ कंबशन कंबशन ऑफ कोक विथ O2 इन द एअर. दुसरा आहे झोन ऑफ रिडक्शन. इथं Fe2O3 चं रिडक्शन होतं डायरेक्ट मेटलिक आयन मध्ये. आणि तिसरा आहे झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. जी इम्प्युरिटी आहे गँग आहे ती कंबाईन होते फ्लक्स सोबत. फॉर्मेशन ऑफ स्लॅग बाय रिएक्शन ऑफ गँग विथ लाइमस्टोन. गँग कोणासोबत रिएक्ट होते गँग कोणासोबत रिएक्ट होते लाइमस्टोन सोबत. कोणासोबत रिएक्ट होते लाइमस्टोन सोबत. केमिकल रिएक्शन्स टेकिंग प्लेस इन द डिफरंट झोन्स. पहिला आहे झोन्स ऑफ कंबशन. इथं काय होते पहा हा जो कार्बन असेल कोक असेल किंवा लाइमस्टोन कुठल्याही फॉर्म मधला कार्बन तो ऑक्सिजन सोबत कंबाईन व्हायला तयार काय व्हायलाय कार्बन मोनॉक्साईड. आता इथं डेल्टा एच काय आहे एक्झो की एंडो एक्झोथर्मिक आहे. हीट इज रिलीज. याचा अर्थ टेम्परेचर वाढवण्याचं काम या झोन मध्ये केलं चाललंय. द हॉट एअर ब्लोन थ्रू द टॉयर्स म्हणजे त्या चेंबर मध्ये विथ द कोक फ्रॉम द चार्ज टू फॉर्म CO. द रिएक्शन इज हायली एक्झोथर्मिक. परत सांगतो मी हायली एक्झोथर्मिक. दस द टेम्परेचर ऑफ दिस झोन इज अराउंड 2000 केल्विन. सगळ्यात महत्वाचं हायएस्ट टेम्परेचर 2000 केल्विन पर्यंत टेम्परेचर याचं 2000 म्हणजे हे कुठं आहे सगळ्यात जास्त टेम्परेचरची रेंज जिथं की खूप जास्त टेम्परेचर आहे. त्याच्यानंतर the hot gas rich in CO rises upwards in the blast furnace. The charge coming down gets heated and reacts with CO. आता मेटल वरून टाकला चाललाय. ओर जो फॉर्म आहे ओरचं जे मिक्सचर आहे पावडर जे आहे ते इथून टाकली चालली आणि गॅसेस खालून वरती चाललेत. टेम्परेचर जास्त कुठे आहे इथं बघा तुम्ही 1350 1500 1700 किंवा अप्रॉक्स 2000 दिले त्यांनी. इथून गॅसेस वरती जाणार. गॅसेस वरती जाताना इथं दाखवलंय CO2. मिक्सचर खाली यायलाय तर खाली येणाऱ्या मिक्सचरला ते काय करणार रिएक्ट करणार किंवा त्याला वितळवण्याचं काम करू शकतं कारण टेम्परेचर जास्त आहे हॉट गॅसेस. द चार्ज कमिंग डाऊन गेट्स हिटेड अँड रिएक्ट्स विथ CO. झोन ऑफ रिडक्शन. इथं काय होणार झोन ऑफ रिडक्शन मध्ये Fe2O3 ची रिएक्शन CO सोबत. आता आपोआपच इथं ऑक्सिजन निघलेलं दाखवलाय बघा. Fe2O3 चा ऑक्सिजन बाजूला गेलेला दाखवलाय. मेटल कोणता आहे फेरस. फेरस म्हणजे प्युअर मेटल तयार झाला. इथं प्युअर नाही म्हणता येत पण क्रूड मेटल तयार झाला.
सम अमाऊंट ऑफ Fe2O3 इज रेड्यूस टू आयर्न बाय कार्बन. जसा CO रिएक्ट होतो तसा कार्बन पण आहे. कोक आहे ना, पावडर वापरली आपण कार्बनची, चारकोल पावडर. सो हा पण रेड्युसिंग एजंट आहे, हा पण. मग रेड्युसिंग एजंट दोन झाले आता. कार्बन मोनॉक्साईड एक झाला, दुसरा कोण झाला, कार्बन झाला, आणि तिसरा कोण आहे, लाइमस्टोन. पण लाइमस्टोनचा वापर कशासाठी केला गेला, गँगला बाहेर काढण्यासाठी. म्हणून मग हे दोघं जणच मेन आहेत रेड्युसिंग एजंट मध्ये, कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन. रिएक्शन्स तुम्हाला टोटल दिलेले आहेत, कुठल्या झोनला काय व्हायलंय ते सांगितलेले त्यांनी. लॉस ऑफ मॉइश्चर फ्रॉम ओर. दुसरा आहे 500 ला बरं, टेम्परेचर वरच्या बाजूला जिथं कमी आहे तिथं मॉइश्चर जाणार, कारण की 500 केल्विनला पाणी कसं काय राहू शकतं, त्याच्यासोबत राहणारच नाही. 900 केल्विनला रिडक्शन ऑफ ओर बाय CO, इथं दाखवलं रिडक्शन, मेटल तयार झाला. 1200 टेम्परेचर अजून वाढलं, अजून खाली आपण जातो चेंबर मध्ये. डिकम्पोजिशन ऑफ लाईम, CaCO3 चं डिकम्पोजिशन झालं. CaCO3 चे प्रॉडक्ट कुठले आले, CaO आणि CO2. त्यानंतर 1500 ला रिडक्शन ऑफ ओर बाय कार्बन. हे जसं CO चं रिडक्शन होतं तसं कार्बनचं रिडक्शन, ट्वाइस Fe, इथं पण मेटल तयार झाला. स्लॅग फॉर्मेशन 2000 म्हणजे एकदम बॉटमला, जे पण ह्या कॅल्शियम कार्बोनेट मधून म्हणजे लाइमस्टोन मधून हा तयार झाला होता कॅल्शियम ऑक्साईड, तो ह्या सिलिका सोबत रिएक्ट व्हायला. सिलिका कोण आहे त्याच्यातली, गँग. गंगू कोण आहे, SiO2. सिलिकॉन डायऑक्साइड गँग आहे, त्याला बाहेर काढण्याचं काम कॅल्शियम ऑक्साईड. आणि कॅल्शियम ऑक्साईड कुठून आला, लाइमस्टोन मधून आला. म्हणजे लाइमस्टोन हा गँगला बाहेर काढणारा फ्लक्स आहे. मी 10 वेळेस सांगितलं आतापर्यंत, परत परीक्षेत चूक करू नका. परत CaO दुसरा पण एक गँग पार्टिकल आहे. कोण आहे दुसरा, जसं SiO2 आहे तसा दुसरा कोण आहे, Al2O3. त्याला पण बाहेर काढण्याचं काम कॅल्शियम ऑक्साईड करायला आहे. आणि जे तयार होतात ते सिलिकेट आहे. पहिला आहे कॅल्शियम सिलिकेट आणि दुसरा कोणता आहे, कॅल्शियम ॲल्युमिनेट. AlO3 हा कॅल्शियम ॲल्युमिनेट आहे. सो हे पण लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, जसं CaCO3 ला आपण लाईम म्हटलं, SiO2 Al2O3 ला आपण गँग म्हटलं, तसं CaSiO3 किंवा CA3AlO3 याला काय म्हणायचं, स्लॅग म्हणायचं. काय म्हणायचं, स्लॅग. सो ह्या 3 टर्म्स लक्षात ठेवा, गँग, फ्लक्स, स्लॅग. कोणाला काय म्हणायचं ते सगळं ठरलेलं आहे. झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, इथं आता वरती जे दाखवले तेच इथं आहे. हे पहा, अगोदर डिकम्पोजिशन लाइमस्टोनचं, परत SiO2 म्हणजे गँग सोबत रिएक्शन, लाइमस्टोनची गँग सोबत रिएक्शन, तयार झाला स्लॅग. पहिला स्लॅग कोणता आहे, CaSiO3, म्हणजे हे मिक्सचर मधून बाहेर काढायचं आहे. दुसरा CaO ची रिएक्शन परत Al2O3 सोबत तयार काय झाला, कॅल्शियम ॲल्युमिनेट. सो 2 स्लॅग तयार झालेत 2 गँग पार्टिकलला बाहेर काढण्यासाठी. त्यानंतर झोन ऑफ फ्युजन, MnO2 अँड कॅल्शियम फॉस्फेट प्रेझेंट इन द आयर्न आर रेड्युस्ड टू Mn अँड P, मॅंगनीज आणि फॉस्फेट. तर त्याचा मॅंगनीज आणि फॉस्फरस तयार झाला. सम ऑफ द सिलिका इज आल्सो रेड्युस्ड टू Si, सिलिकाचं काही प्रमाणात सिलिकॉन मध्ये पण रिडक्शन झालेलं. द स्पॉन्जी आयर्न कमिंग डाऊन इन द फर्नेस मेल्ट ॲब्सॉर्ब्स इम्प्युरिटीज लाईक कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज, फॉस्फरस, सल्फर. आता बघा, बाय द वे, जो वरती जाताना आयर्नचं सेपरेशन झालं, त्याचा ऑक्सिजन गेला, खाली आयर्न यायलाय, गॅसेस वरती चाललेत. आयर्न खाली येताना तो हॉट फॉर्म मध्ये, म्हणजे टेम्परेचर जास्त आहे तर वितळलेल्या अवस्थेत आहे. मग वितळलेल्या अवस्थेमध्ये आहे 1200, 1700, 2000 पर्यंत टेम्परेचर आहे. त्याच्यातून तो खाली जाताना खाली ऑलरेडी इम्प्युरिटीज ह्या तयार झालेल्या आहेत त्याच चेंबरमध्ये. मग त्या इम्प्युरिटी सोबत तो कंबाईन होणार का नाही, होणार. म्हणून मग आयर्न प्युअर नाही राहत, खाली येताना त्या इम्प्युरिटी सोबत कंबाईन झाला. कुठल्या कुठल्या, कार्बन आहे, सिलिकॉन आहे, मॅंगनीज आहे, फॉस्फरस आहे, सल्फर. दिस मोल्टन आयर्न कलेक्ट्स ॲट द बॉटम इन द फर्नेस. द स्लॅग विच इज लाइटर फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ मोल्टन आयर्न. वितळलेल्या अवस्थेत आयर्न खाली आणि स्लॅग वरती तरंगतोय त्याच्या. मग अगोदर वरचा स्लॅग काढला जाईल, जे की इम्प्युरिटी आहे, कारण तो गँगला कंबाईन होऊन तयार झालेला होता, त्याला बाजूला काढायचं. खाली राहील मोल्टन आयर्न, मोल्टन स्लॅग बाजूला होणार. अँड आयर्न आर कलेक्टेड थ्रू सेपरेट आउटलेट्स. 2 वेगवेगळे आउटलेट दाखवलेले असणार त्यांनी. हे इथं दाखवलं चेंबर, कुठे गेलं पहा. एका बाजूला काय निघालाय, पिग आयर्न. पिग आयर्न म्हणजे इम्प्युरिटी असलेला आयर्न, फेरस, कार्बन, सिलिकॉन, सल्फर, फॉस्फरस, मॅंगनीज. 93% फॉर्म मधला आयर्न, 7% त्या इम्प्युरिटीज आहेत. आणि दुसऱ्या बाजूला स्लॅग आहे. स्लॅग म्हणजे हे सगळं कंबाईन होऊन CaO त्याच्यासोबत SiO2 सोबत आहे किंवा Al2O3 सोबत आहे. एक आउटलेट इकडे, एक तिकडे, 2 वेगवेगळे आउटलेट. चलो, आता काय राहिलं याच्यातलं,
इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे तुम्ही लक्षात ठेवा. आयनचे टाइप्स काय काय आहे ते. हार्ड अँड ब्रिटल, रॉट आयन, कास्ट आयन, रॉट आयन, स्टील. तिन्हीच्या प्रॉपर्टीज दिल्यात. कोणामध्ये किती पर्सेंटेज आहे कार्बनचं ते दिलेलं आहे. कास्ट आयनमध्ये किती आहे 4%, रॉट आयनमध्ये किती आहे 0.2%, स्टीलमध्ये किती आहे 0.2 to 2%. युजेस तुमची तुम्ही बघा. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स ज्याला आपण काय म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट्स. दोन येतात सिरीज, मगाशी सांगितलं लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. लॅन्थेनाइड्स ॲक्टिनॉइड्स मध्ये मेजर आता तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रॉपर्टीज आर सिमिलर टू डी ब्लॉक एलिमेंट्स. इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू एफ सब सेल्स n-2. त्याला प्री पेनल्टिमेट सेल म्हणतो आपण. प्लेस बिटवीन n-1 अँड ns, दॅट इज एस ब्लॉक एलिमेंट. पाठीमागं कोण आहे त्यांच्या एस ब्लॉक आणि पुढच्या बाजूला कोण आहे एफ ब्लॉकच्या पुढं एकच एलिमेंट अगोदर आहे ना. पाठीमागं एस ब्लॉक आहे, पुढं सगळी ट्रान्झिशन सिरीज आहे. याचा अर्थ पुढं डी ब्लॉक आहे, पाठीमागं एस ब्लॉक आणि पुढं डी ब्लॉक. ह्या एस आणि डी च्या मध्ये कोण आहेत एफ ब्लॉक आहेत. इन बिटवीन सँडविच झालंय त्यांचं. डावीकडे एस ब्लॉक आणि उजवीकडं डी ब्लॉक, म्हणून तर त्यांना नाव दिलंय काय. तुम्ही बघा ना पाठीमागं पण लॅन्थेनम आहे, ॲक्टिनियम आहे म्हणजेच डी ब्लॉक आहे, पुढं पण डी ब्लॉक आहे आणि मध्ये एफ ब्लॉक आहे. म्हणून डी ब्लॉकला ट्रान्झिशन म्हटलंय आणि ह्यांना काय म्हटलंय इनर ट्रान्झिशन. त्याच्यामुळे म्हटलंय सँडविच झाला त्यांचा. वडापाव कसा असते त्या पद्धतीने. रिअर अर्थ एलिमेंट दुसरं नाव आहे त्यांचं, रिअर अर्थ एलिमेंट. बाकी याच्यामध्ये मला वाटत नाही फार काय आहे म्हणून. प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड्स. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय असते सांगा. छान छान छान. प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड्स बघा. Soft metals with silvery white color and moderate densities, color and brightness reduces on exposure to air. Good conductors of heat and electricity except promethium. All are non-radioactive in nature. हा पूर्ण जो पहिली सिरीज आहे लॅन्थेनाइडची त्याच्यामध्ये एक जणच फक्त कोण आहे रेडिएक्टिव्ह. कोण आहे तो प्रोमेथियम. बाकीचे सगळे नॉन रेडिएक्टिव्ह आहेत. The atomic and ionic radii decreases from lanthanum to lutetium. This is known as lanthanide contraction. जी atomic किंवा ionic radii कमी होत जाते त्याला lanthanide contraction म्हणायचं. तसंच खालच्या सिरीजला काही actinide contraction. जसं lanthanide सिरीजला lanthanide contraction आहे तसं actiniumला काही actinide contraction. Binding to water is common such that H2O is often found in products when isolated from aqueous solutions. Coordination numbers usually greater than 6, typically 8, 9 up to 12 आहे. Coordination number यांचा जास्त आहे. The lanthanides are strongly paramagnetic. Gadolinium becomes ferromagnetic below 16 degrees Celsius, that is Curie point. Highlight करा. Gadolinium ferromagnetic होऊ शकतो 16 डिग्रीच्या आत. The other heavier lanthanides, terbium, dysprosium, holmium, erbium, thulium and ytterbium become ferromagnetic at much lower temperature. मग सहजासहजी 16च्या खाली म्हणजे 16 रूम टेम्परेचर असू शकते ना कधी कधी आपल्या हिवाळ्याच्या दिवसात. सो ते पॉसिबल फक्त कोणाला आहे एकच आहे. कोणता दिलेला आहे गॅडोलिनियम. बाकीच्या सगळ्यांना त्याच्यापेक्षा जास्त कमी जावं लागेल तर ते फेरोमॅग्नेटिक होतील. मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज आर लार्जली इंडिपेंडेंट ऑफ एन्व्हायरमेंट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही बघा आता त्याचे 4F आणि 5F चे. हे काय मी जास्त सांगत बसत नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलरेडी झालेले जसं लॅन्थेनाइडचं आहे तसंच यांचं पण आहे. हायएस्ट फोर्थ आयनायझेशन एन्थाल्पी त्यांच्या स्टॅबिलिटी नुसार बघा. जर समजा इलेक्ट्रॉन देऊन ते स्टेबल राहत असेल राहिलेलं कॉन्फिगरेशन तर ते +4 दाखवतील. अदरवाईज ते अनस्टेबल होऊ शकतात. त्याच्यामध्ये सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात. ऑक्सिडेशन स्टेट कॉमन किती हो यांची. ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे लक्षात ठेवायचं. रेअरली +4 वगैरे आहे पण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट लॅन्थेनाइड असतील +3 आहे. का बरं +3 कारण डी चा 1 देतात आणि त्या पद्धतीने. ह्याच्याबद्दल काय माहिती आहे. कलर कशा आले ते कलर ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं. 14 - n. व्हॉट इज दॅट n. n काय आहे थांबा. हे पहा. Some trivalent ions are colored in the solid state as well as in the solution. The color of lanthanide ion is due to FF transition which corresponds to the energy in the visible region of electromagnetic spectrum. कलर येतोच केव्हा इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन हाय टू लो किंवा लो टू हाय झालं तर.
The color of ions having NF electron is about the same as those having 14 minus NF electrons, where N is an integer 1 to 13. इंटिजर आहे 1 ते 13 चा. आता इथं तुम्ही बघू शकता 14 मायनस n म्हणजेच 2 का घेतला तर F मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 म्हणून घेतला. मग हे 12 नंबर आला. त्याच्यानुसार 12 म्हणलं तर काय होईल 7 ऑर्बिटल आहेत F चे, हो की नाही. त्याच्यात इलेक्ट्रॉन्स फिलअप करून बघू शकता तुम्ही. त्याच्यानुसार एकदा चेक करा, लक्षात येईल तुमचे कलर काय आहेत ते. दोन्ही बाजूने आपण बघितलेले आहे बोर्डाच्या वेळी. ॲटॉमिक अँड आयोनिक रेड आहे, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन सेम. लेफ्ट टू राईट काय होत चाललंय डिक्रीज. सगळ्यात डावीकडे कोण आहे लॅन्थेनाइड सिरीज मध्ये पहिला एलिमेंट. लॅन्थेनम नाही, लॅन्थेनम डी ब्लॉक मध्येच आहे. त्याच्या पुढचा कुठून सेरियम. सेरियम 2 सिरीज कुठं संपते ल्युटेटियम. सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंत साईज काय होत जाणार कमी होत जाणार. तसंच खालची सिरीज ॲक्टिनियम सोडा, थोरियम पासून लॉरेन्सियम पर्यंत हाच ग्राफ दिसणार तुम्हाला. ठीक आहे. साईज कमी होण्याचं कारण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि खालच्या सिरीजसाठी ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन वन अँड द सेम. ॲप्लिकेशन्स कुठं वापरले जातात टीव्ही मध्ये, हे वेगवेगळ्या लेझर लाईट्स मध्ये किंवा आणखी त्याचे खूप सारे युजेस तुम्हाला दिलेले आहेत. वाचू शकता का. शेवटचा एक पॉइंट आहे तुमच्या लेवलला करू शकता ना तुम्ही. हे बघा हे डिक्रीज दाखवली बघा इथं. इकडच्या पार्टवर कमी आहेत क्वेश्चन, पण तरी पण एखादा दुसरा लक्षात ठेवावा लागतं बरं का. हे जसं इथं दाखवलंय TiO2 1% CO2 कुठं वापरला जातोय तो इनकॅन्डेसेटन लॅम्प्स. वेगवेगळ्या लॅम्प्स मध्ये कलर्ड लाईट्स मध्ये पण वापरले जातात, जसं निऑन लाईट्स आहेत तसं. डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटीज काय आहेत हां हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही गुंडाळायच्या अगोदर सांगतोय, परत ओरडू नका माझ्या नावाने सर सांगितलं नव्हतं तुम्ही. हे इम्पॉर्टंट आहे. ऑक्झोकॅटायन्स वगैरे इकडे बनतात, इकडे नाहीत बनत. हे कोण आहेत हां सिमिलॅरिटीज मध्ये. हे पहा बोथ द सिरीज हॅव +3 ऑक्सिडेशन स्टेट. दोन्हीसाठी +3च आहे, पण इथं एकाला दाखवलं जातं लॅन्थेनाइड्स डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन्स, पण हे ऑक्झोकॅटायन बनवतात कोणते ॲक्टिनाइड्स. लॅन्थेनाइड्स बनवत नाहीत. सो जे डिफरन्सेस आहेत ते मॅटर करतात. सिमिलॅरिटीज मध्ये ते क्वेश्चन विचारत बसणार नाहीत, कारण दोघांना कॉमन प्रॉपर्टी आहे जी फक्त स्पेशली एकाकडेच आहे, एक तर लॅन्थेनाइडला किंवा ॲक्टिनाइडला. त्याच्यावर क्वेश्चन असू शकतात. झालंय का हे बघितलंय. बर धन्यवाद.